कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलित ते संभवस्य कर्म मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदपि सिद्ध्येत तामपि सिद्धानां कस्मिन् ते तत् तेषां ज्ञाने नित्यत्वे एकभक्तिविशेषते प्रिये ज्ञाने त्रितमं चष्मा सततं कीर्तयन्तं आयतं तस्य दुर्भवतः अपि च सुदुराचारो भजतमानुवाक साधुर्य समन्तव्य सम्यक् वशितुमिच्छा तेषां समुद्रतां मृत्यु संसारसागरात् अदृष्टस्वरूभूतानां मैत्री करुणेच निर्मनिरकार समुदुःखसुखक्षेम विविक्त सेविला भाषित वाक्य मानस ध्यान पूरित कार्यक्रम संपादित प्रेम से बोली श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय। प्रेम से बोली श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय। अष्टादशोध्याय मोक्ष संन्यासो। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। अर्जुन उवाच संन्यासस्य महाभाव तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन। अर्जुन म्हणाला, हे केशीचा नाश करणाऱ्या महाभाव ऋषिकेशा श्रीकृष्णा, संन्यास आणि त्याग याचे वेगवेगळे तत्त्व जाणण्याची माझी इच्छा आहे. महाभाव हे संबोधन व अशीच अनेक संबोधने व नामे गीतेमध्ये श्रीकृष्णासाठी व अर्जुनासाठी आली आहेत. त्यांचा प्रस्तुत प्रतिपाद्य विषयाशी साक्षात संबंध असतोच असे नाही. इथे महाभाव ऋषिकेश केशी निषूदन अशी कृष्णाची नावे आली आहेत. त्यांच्याशिवाय मूळ श्लोकात एवढाच प्रश्न उठतो की संन्यास व त्याग या तत्वदृष्टीने वेगळेपण कोणता आहे. हा प्रश्न सामान्य माणसाला पडेल असा आहे, पण अर्जुनाच्या तोंडी हा प्रश्न घातला आहे. संन्यास व त्याग अर्थात कर्माचा पूर्ण त्याग व कर्मातील वासनेचा आसक्तीचा त्याग या दोन्हीची चर्चा गीतेत आधी आलेली आहे. श्री भगवान वाच काम्याना कर्मणा न्यास संन्यास कवयो विदु सर्व कर्म फलत्याग प्राहुस्त्यागम विचक्षणा. श्री भगवान म्हणाले, ज्ञानी लोक काम्य असणाऱ्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. विवेकी लोक सर्वच कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग असे म्हणतात. कर्मे सर्वच टाकणे हे देधारी माणसांना शक्य नाही. हे पूर्वी गीतेत शरीर यात्रापी च तेन प्रसिद्धेद कर्मणा न कर्मणा मनारंभात नैष्कर्म पुरुष श्रुते इत्यादी वचनाद्वारा सांगून झालेले आहेत. कर्माचा संपूर्ण त्याग करणे, काम्य कर्मे तेवढी सोडून देणे, विहित तेवढी कर्मे करणे पण ती अनासक्तपणे करणे, विहित कर्माच्या फलाची अपेक्षा न ठेवणे, अशा प्रकारे चतुर्विध भूमिका माणसाला घेता येतात. हे सारे मोक्षाच्या इच्छेनेच विचारात घ्यायचे असते. विवेक व वैराग्य या गुणांनी युक्त परमार्थाचा साधकच या प्रकारांचा विचार करील. मी कोणते कर्म करू, मी तरी कोण आहे, मी कसे कर्म करू, कर्म तरी केलेच पाहिजे का, असे मूलगामी प्रश्न विवेक संपन्न व मुमुक्षू समोर असतात. द्रष्टे लोक सकाम सहेतुक कर्मे सोडण्यास संन्यास म्हणतात, तर विचक्षण म्हणजे विशेष सुज्ञ लोक म्हणतात सर्व कर्मे करावीत, पण ती फलप्राप्तीची इच्छा ठेवून करू नयेत, निरीच्छपणे करावी. त्याज्य दोष विदित्यके कर्म प्राहुर्मनीषिणा यज्ञ दान तप कर्म न त्याज्य मिती छापरे. काही ज्ञानी लोक कर्म हे दोषयुक्त म्हणून त्याज्य होय असे म्हणतात आणि दुसरे यज्ञ दान व तप या कर्माचा त्याग करणे योग्य नव्हे असे म्हणतात. मनाचा खोलवर विचार करणारे ते मनीषी लोक ते म्हणतात की कर्म म्हणावे तर ते काहीतरी दोष असणारेच असते, म्हणून कर्म करूच नये. यद दोषवत कर्म तत एव त्याज्य असा अन्वय लावला तर जेवढ्या कर्मात दोष असेल तेवढेच कर्म टाळावे असे त्यांचे मत आहे, असा अर्थ होतो. पण भगवंताचे मत तसे नाही. म्हणजेच काही थोड्या कर्मातच दोष असतो असे म्हणता येत नाही, कारण रजवतम यांनी प्रभावित झालेले कोणतेही कर्म दूषित होतेच. म्हणून अन्वय असा केला आहे की कर्म दोषवत असती तस्मात तत सर्व त्याज्यम. इतरांचे मत असे आहे की यज्ञ दान व तप या संबंधीचे सर्व कर्म सोडू नये. यज्ञाचा येथे अर्थ हवन एवढाच घ्यायचा. दान व तप यांची श्रेणी सात्विक गुणानुसारी असेल तर तीच कर्तव्य म्हणून करावीत. दानाचा संबंध समाजाशी प्रजाधारण रूप धर्माशी येतो, तपाचा संबंध वैयक्तिक उत्क्रांतीशी येतो व यज्ञाचा अर्थ देव मानव संबंधाशी पारलौकिक व ऐहिक जीवनाशी येतो. निश्चय शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हे पुरुष व्याघ्र त्रिविधम संप्रकीर्तित. हे भरसत्तम पुरुष व्याघ्र तत्र त्यागे मे निश्चय शृणु त्याग हे त्रिविध संप्रकीर्तित. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, त्यागाविषयी माझा निश्चित निर्णय सांगतो तो एक. त्यागाचे 3 प्रकार सांगितले आहेत. 17व्या अध्यायात त्रिविध वर्गवारी केली. आता त्यागाची त्रिविध वर्गवारी वेगळ्या प्रकारे करण्यात येणार आहे. भगवंताने ही वर्गवारी स्वतः केलेली नसून संप्रकीर्तित म्हणजे पूर्वीपासून प्रसिद्ध होती असे म्हटले आहे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्य कार्यमेव तत यज्ञ दान तपशैव भावनानी मनीषी नाम. यज्ञ दान तप ही कर्मे टाकून चालायची नाही, ती केलीच पाहिजेत. विवेकी लोकांना यज्ञ दान व तप
ही कर्मे पवित्र करणारी आहेत. श्रीकृष्णाचे म्हणणे 5 व 6 या 2 श्लोकात एकत्र आले आहे. यज्ञ, दान व तप ही कर्मे विवेकी लोकांची चित्तशुद्धी करणारी आहेत, पण तीही आसक्ती सोडून व फळाची आशा न धरता केली पाहिजेत असे सांगितले आहे. येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हा उपदेश मुमुक्षु लोकांना आहे. संसारी माणसांना अशी कर्मे करण्याची फारशी इच्छाच नसते. सर्व कर्मे सकामच करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. यज्ञ, दान व तप हीच कर्मे नेमकी संसारी माणसे करीत नाहीत. आणि जे कोणी धनिक लोक यज्ञ व दान करतात त्यात त्यांचा हेतू पुण्य किंवा धन मिळवण्याचाच असतो. सकाम अशा यज्ञदानांनी कसली चित्तसिद्धी होणार? तप करणे हे धनवंता इतकेच कमी धन असणाऱ्यांनाही शक्य आहे, पण त्यातही एक मान व मरणोत्तर उत्तम गती यांची इच्छा असते. तेव्हा कोणतेच कर्म चित्तशुद्धी करीत नाही. तर अनासक्तपणे व फलाशा न ठेवता ही कर्मे सुद्धा केली पाहिजेत. यथान्यपि तु कर्माणि संग त्यक्ता फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चित मत उत्तम. मात्र हे पार्था ही कर्मे सुद्धा आसक्ती व फलाशा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे. गीतेत ठिकठिकाणी श्रीकृष्णाने परंपरागत सिद्धांताची माहिती देऊन त्यावर आपले निश्चित मत दिले आहे. तस्मात या शब्दाने ते श्लोक सुरू होतात. येथे तस्मात असा शब्द नाही, तरीही हे मत निश्चित व उत्तम आहे असे म्हटले आहे. यज्ञ करताना संग सोडायचा म्हणजे मी यज्ञ करतो म्हणून श्रेष्ठ आहे असा गर्व सोडायचा आहे. तसेच तप करताना सुद्धा मी असामान्य आहे, माझे तप कठोर आहे, मी तेजस्वी आहे, मी सिद्ध आहे किंवा होणार आदी अहंकार मनात ठेवायचा नाही. तसेच यज्ञाने मला पुण्य मिळेल, दानाने मला पुण्य मिळेल, तपाने मी देवतांना प्रसन्न करीन, मग त्या मला वर देतील, मग मी जास्त सुख मिळेन असे फल संकल्पच करायचे नाहीत. यासाठी देवाने युक्ती सांगितली आहे ती अशी की ही कर्मे संपूर्णपणे श्रीकृष्णाला अर्पण करावीत, ब्रह्मार्पण करावीत. ब्रह्मार्पण ब्रह्म हवी, ब्रह्माग्नो ब्रह्मणा उत्तम अशी भूमिका असावी. चित्त आधी शुद्ध असावे म्हणजे सकाम कर्म साधना येत म्हणून घडेनाशी होते. नियत असे तो संन्यासम कर्म नोपपद्यते मोहास्तस्य परित्यागस्तामस परिकीर्तित. परंतु स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेल्या कर्माचा त्याग करणे योग्य ठरत नाही. मोहवश होऊन त्या कर्माचा त्याग करणे हा तामस त्याग म्हटला जातो. यज्ञ, दान व तप ही कर्मे बहुतांशी नैमित्तिक केली जातात. तो नित्यकर्मात समाविष्ट झाली, ती नित्यकर्मात समाविष्ट झाली तर व नियत विहित प्राप्त या विशेषणाने निर्दिष्ट कर्मात समाविष्ट झाली तर त्यांचे आचरण निष्कामपणे व अनासक्तपणे होणे शक्य आहे. ही 3 कर्मे वजा करून कोणते नियत कर्म अत्याज्य आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या वर्णाप्रमाणे ब्रह्मचर्य, गारस्थ, वानप्रस्थ व संन्यास या आश्रमानुसार जी जी कर्मे विहित आहेत ती टाकता येत नाही, टाकू नये. अशा सामाजिक बांधिलकीच्या कर्माचा त्याग करणे हे सुद्धा मोहाने, लोभाने, फायद्याच्या इच्छेने, कंटाळ्याने, मृदूपणा, मूढपणाने, आळसाने जर घडले तर तो प्रमादच होईल. त्याग हा असा करायचा नाही. काम्य कर्माचा पूर्ण त्याग न करता तीही कर्मे निष्कामतेने व परमेश्वरार्पण बुद्धीने करावीत. तेव्हा अर्थातच नियत कर्मे न टाकता अनासक्तपणे करावीत असे श्रीकृष्णाचे सांगणे आहे. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेतं स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. शरीराला कष्ट होतील या रीतीने दुःखदायक म्हणून जर कोणी कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग होऊन त्याला त्यागाचे फळ मिळणार नाही. तामस त्याग म्हणजे विहित कर्माचा मूढपणाने केलेला त्याग आणि विहित कर्म कष्टाचे आहे म्हणून सुखाच्या सुप्त इच्छेने त्याचा त्याग करणे हा रजोगुणाचा प्रभाव पडून घडणारा त्याग आहे. त्याग फल असा शब्द इथे आला आहे. मुळात विहित कर्मही फलाशा न ठेवता करायचे आहे, मग त्यागाचे फल मिळणार नाही असे म्हणून श्रीकृष्ण इथे त्यागाचे फल मिळणारे असते असे कसे सूचित आहे? कारण या त्यागाचे फल म्हणजे मनुष्य मात्राचे परमलक्षीचे मोक्ष तेच होय. फल याचा अर्थ इथे इहपर लोकातील कालमर्यादित सुख असा नाही, तर ब्राह्मी स्थितीत गुणातीत स्थिती असा आहे. राजस्त्याग म्हणायचे कारण रजोगुणा सुखाचा अभ्यास वाढितो आणि कष्ट नको या भूमिकेत सुख आराम हवा असा भाग असतोच. तम रज यानुसार त्याग सांगून झाला. आता सात्विक त्याग पुढे सांगत आहे. कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संग त्यक्ता फलचैव स त्याग सात्विको मतः. हे अर्जुना, आसक्ती व फलाच्या सोडून जे नेमलेले कर्म कर्तव्य म्हणून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात. आधीच्या श्लोकात जे वर्णाश्रम धर्मानुसार करावायचे नियत कर्म सांगितले आहे ते कर्मही आपली ब्राह्मी स्थिती अच्युत राहावी अशासाठी केवळ कर्तव्य बुद्धीने व मीपणा सोडून आणि फायद्याचा विचार मनात न आणता करावे. त्यात त्याग घडतो तो सात्विक त्याग होय. त्याग कशाचा घडतो? आळसाचा, सुखेच्छेचा, ममतेचा, अहंतेचा, फलासक्तीचा असा जो त्याग घडतो तो सात्विक त्याग आहे.
उच्छिद युरिमे लोकांना कुर्याम कर्म चेदहम असे श्रीकृष्ण स्वतःही म्हणतो आणि स्वतःला काही मिळवायचे नसूनही तो अत्यंत उत्साहाने त्याचे धर्मस्थापनादी कर्तव्य कर्म करीतच असतो, हे येथे स्मरणात घ्यावे. 3 गुणांनुसार त्यागाची वर्गवारी सांगून झाली. आता त्यागाचेच विवरण आणखी करीत आहे. न देष्ट कुशलम कर्मकुशले नानुसज्जते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. जो अकल्याणकारक कर्माचा द्वेष, अष्टपद कर्माचा तिरस्कार करीत नाही आणि कुशल सुखप्रद कर्मात आसक्त होत नाही, तो सत्वशील, बुद्धिमान व संशय नष्ट झालेला असा मनुष्य सात्विक त्यागी होय. कुशल कर्म म्हणजे सुखप्रद, सोपे, सुखरूप, कौशल्य हा शब्द मराठीत हुन्नर, वाकबगारी, प्रावीण्य, युक्तिप्रधान कर्माची हातोटी अशा अर्थाने रूढ झालेला आहे. संस्कृतात सुखप्रद असा अर्थ होतो. सात्विक त्याग करणारा साधक मेधावी म्हणजे प्रज्ञावंत, सारासार विवेकी, शहाणा असतो. त्याच्या मनात कोणतेही संशय उरलेले नसतात. नायम लोकोस्ती न परो अशी संशयी माणसाची स्थिती होते. संशयात्मा विनश्यती असे तर स्पष्टच सांगितले आहे. ज्याच्या मनात संशय नसतो, स्वकर्तव्याबद्दल दृढ निष्ठा असते, त्याचे मन व बुद्धी चोख स्पष्ट राहते. आवड नावड रहित त्याचे कर्म सहज भावनेनेच होते. न ही देहप्रता शक्य त्यक्तु कर्मान्य शेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. कारण देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही. म्हणून जो कोणी कर्माच्या फलाचा त्याग करतो त्यालाच खरा त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले आहे. 12व्या अध्यायात अव्यक्ता ही गतिर्दुःख देहवद्भिर वाप्यते असे सांगून झाले. निराकार अव्यक्त तत्वावर देहधारी जीवाला ध्यान लावणे फार कष्टाचे असते. तसेच शरीर यात्रापी च तेन प्रसिद्धेद कर्मना असेही सांगून झाले. त्याच्याच पुढे हे वाक्य वाचले म्हणजे श्रीकृष्ण गीतेत प्रथमपासून शेवटपर्यंत इतर मतांचा परामर्श घेतच आपले मत सुसंगतपणे वारंवार सांगत आहे हे लक्षात येते. देह म्हणजे कर्मच, कर्माने घडलेले व जीमुळे कर्मच घडतात अशी मूर्ती म्हणजे देहच. तो मुळातच कर्ममय आहे, त्याचे कर्म थांबविता येत नाही. म्हणून सर्वच कर्मे टाकावी असा भेद जरी देहधारी जीव करू लागला तरी त्याला ते शक्य नाही. अनिष्टम इष्टम मिश्रच त्रिविधम कर्म न फलम भवत्य त्यागिना श्रेय प्रत्यय न तो संन्यासीना क्वचित. कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या माणसाला मरणोत्तर कर्माचे इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मिळते. परंतु संन्याशांना म्हणजे फलाशा सोडून कर्मे करणाऱ्यांना यातले कोणतेही फल बांधित नाही. कर्मफलाची आशा सोडून कर्म करायचे म्हणजे नेमके काय करायचे? आधी कर्म करायचे तेच विहित कर्म, वर्णाश्रम धर्माला अनुसरून त्यातही नित्यकर्म रोज करायचे व निमित्त असेल तेव्हा नैमित्य कर्म करायचे. ही कर्मे करताना मनात अशी भूमिका ठेवायची की हा देह अमुक एक प्रकारे विशिष्ट स्थितीत जन्माला आहे व पूर्व प्रारब्धानुसार या देहाला काही कर्म प्राप्त आहे. ते मी आत्मा करीतच नसून देहाकडून घडत आहे व त्यांचे परिणाम जे घडतील, जी सुखदुःखे प्राप्त होतील त्याचा भक्त मी नसून हा देह आहे. तेव्हा कर्माचा करता व भोक्ताही मी आत्मरूप असणारा हा नाहीच. त्या कर्माचे इष्ट, अनिष्ट किंवा मिश्र फळ असो, मला त्याचे काहीच वाटत नाही. मी या 9 द्वाराच्या देहात कर्म करीतही नाही व भोगीतही नाही अशी भूमिका हीच अनासक्ती, हाच कर्मयोग, हाच ही मोक्ष, हाच संन्यास. हे व्यवहारात सतत देहात्मभावाने वावरणाऱ्यांना सोपे नाही हे खरे, पण अभ्यास व वैराग्य यांनी शक्य मात्र आहे. जनक राजाचे उदाहरण भगवंताने दिलेच आहे. पश्येतानी महाभाव कारणाने निबोधमे सांख्ये कृताने प्रोक्ताने सिद्धये सर्व कर्म नाम. हे अर्जुना, सांख्याच्या शास्त्रात सर्व कर्मे घडण्याला जी 5 कारणे शेवटी सांगितली आहेत ती माझ्याकडून समजून घे. 12व्या श्लोकात इष्ट, अनिष्ट व मिश्र अशी त्रिविध फले सांगितली आहेत. त्यांचा आधी थोडा विचार करू. स्वार्थाचा संकल्प करून कर्म केले व तो स्वार्थ साध्य झाला की ते फल इष्ट, आवडते, हवे असलेले होय व त्याने मनाला बरे वाटते, सुख वाटते. ते कर्म सुखकर होण्याबरोबरच जर अवांतर घटना घडून एक करता दुसरेच काही परिणाम घडले तर सुख व दुःखही होते, कारण ते परिणाम अनिष्ट असतात. ते फल मिश्र होईल. बरे, संकल्प नीट नाही, साधने चुकीची, प्रयत्न अपुरा व भलत्याच मार्गाचा आणि देश व कालही विपरीत अशा वेळी कर्माचा परिणाम दुःखप्रद, हानिकारक असा होऊ शकतो. तो परिणाम म्हणजेच पूर्ण अनिष्ट होय. जगराहाटीत सर्वांनाच हे अनुभवास येते. कृतांती याचा अर्थ काय? कृतस्य अंत यस्मिन तत सर्व सृष्टीचे अंतिम स्वरूप ज्यात जाणले गेले आहे ते सांख्यशास्त्रात प्रकृतीत सर्व सृष्टीची कर्ती मानली आहे व तो अंतिम निर्णय त्यात विश्लेषण पद्धतीने केला आहे. 5 कारणे सर्व कर्माची सिद्धी होण्यासाठी लागतात असे म्हणून पुढे ती क्रमशः दिली आहेत. अधिष्ठान तथा कर्ता करणच पृथक विधम विविधास्व पृथक चेष्टा दैव चैवांत्र पश्यम.
अधिष्ठान म्हणजे शरीर, कर्ता कार्यासाठी साधने, ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय, कार्याचे विविध व्यापार व पाचवे दैव, ही ती 5 कारणे हो. अधिष्ठान कर्तृत्व भाव ज्या पातळीवर असेल तो घटक अर्थात बुद्धी, मन, शरीर, इंद्रिय. करण म्हणजे साधन, साधने अनेकविध असतात. पृथक चेष्टा म्हणजे कृती, गणित सोडविणे ही कृती. जर असे म्हटले की मी बुद्धीने कागदावर, लेखणीने हाताने आकडे मांडून गणित सोडवितो, तर कागद व लेखणी ही आणखी साधने होतात व हाताची क्रिया ही चेष्टा किंवा कृती. संस्कृतात चेष्टा ते चेष्टा याचा अर्थ कृती करणे, हालचाल करणे असा होतो. मराठीत चेष्टा म्हणजे थट्टा, तो अर्थ इथे नाही. दैव म्हणजे काय? दैवांचे सहाय्य, देवांचे कार्य, त्यांनी प्रसन्न होऊन दिलेले वरदान, सहकार्य वगैरे. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्टभोग देतील असे पूर्वी म्हटले आहे, ते पहा. दैव याचा आणखी अर्थ सध्या समोर न दिसणारे कारण, ज्याचे असते असे पूर्वजन्मीच्या कृतकर्माचे फल अचानक समोर येते, ते दैव. तोही एक घटक, कर्मफल यांना कारण असतो. शरीर वांग मनो गिर्यत कर्म प्रारभते नर, न्याय वा विपरीत वा पश्यते तस्य हितव. मनुष्य काही वाचिक व मानसिक कर्म, मग ते न्याय असो वा न्यायविरुद्ध असो, कोणतेही कर्म आरंभतो, त्या कार्याच्या प्रेरणेला ही 5 कारणे असतात. अर्थात माणूस शरीराने कर्म करो किंवा वाचने बोलण्यापुरतेच कर्म करो किंवा नुसता विचार करण्याचे मानसिक कर्म करो, त्या कर्माला स्थल लागते. अधिष्ठान याचा सरळ अर्थ शरीर असा जरी दिला असला तरी व्यापक अर्थ क्षेत्र किंवा स्थल, जागा असा आहे. न्यायकर्म ही नवीन संज्ञा या ठिकाणी भगवंतांनी आणली आहे. अन्यायनार्थ संचयानं या शब्दात आसुरी स्वभावाच्या लोकांचा अर्थसंचय अन्यायाने होतो असे पूर्वी म्हटले आहे. तेथे व या ठिकाणी न्याय व अन्याय विपरीत असे शब्द आले आहेत. न्यायकर्म म्हणजेच विहित कर्म की ज्यात कोणासही मुद्दाम पीडा दिली जात नाही. प्राणीमात्राबद्दल समत्व, प्रेम, दया, यथेच्छा ज्यात असेल ते न्यायकर्म, व सर्वांना स्वतःला व इतरांनाही हानी पोहोचवणारे ते विहित किंवा अन्याय कर्म होय. अशा विपरीत कर्माला सुद्धा अधिष्ठान, कर्ता, साधन, कृती व दैवी कृपा अथवा संचित पुण्याई वा पाप ही 5 कारणे असतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे. कर्माच्या सिद्धांताचे हे आंतरिक विश्लेषण आहे. तत्रैव सती कर्तारमात्मना केवल तुया पश्यत्य कृत बुद्धित्वान्न स पश्यती दुर्मती. अशी स्थिती असता बुद्धी सुसंस्कृत नसल्यामुळे जो केवळ आपणा स्वतःलाच करता समजतो त्या मूर्खाला काही समजत नाही. आत्मानम म्हणजे यो बुद्धे परत असतो स, असा आत्मा नव्हे. येथे आपण जेव्हा व्यवहारात मी स्वतः अशा भूमिकेने मीपणाची धारणा मनाशी धरतो, तेव्हा जो कर्तृ घटक गृहीत धरतो तोच व्यवहारातील अहंकार. अकृत बुद्धी असा मनुष्य म्हणजे मूढ मनुष्य. दुर्मती म्हणजे बुद्धी दूषित झालेला. अहंकार विमूढ आत्मा करता अमिती मान्यते असे पूर्वी म्हटले आहे. त्यातील विमूढ म्हणजेच हा अकृत बुद्धी किंवा दुर्मती असा मनुष्य. कर्माला प्रेरणा व कारणे अनेक असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मीच करता व म्हणूनच कर्म घडले असे म्हणू नये. यस्य नाम कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते अथवा पीस इमा लोकांना अंती न निबद्धते. ज्याचे अंतकरण अहंकारयुक्त नसते व ज्याची बुद्धी फलासक्तीने मलिन झालेली नसते, त्याने या शत्रुपक्षीय लोकांचा व तिन्ही लोकांचा संहार केला तरी तो पांढरा ठरत नाही आणि तो बद्धही होत नाही. इथे 2ऱ्या अध्यायातील व 3ऱ्या अध्यायातील सर्व शिकवण लक्षात घ्यावी. ही पुनरुक्ती आहे, पण एकमेव मी हेच कर्तृपद कार्य करण्यास पुरेसे नाही. प्रकृती सर्व करते, गुणागुणेशी वर्तनते इत्यादी तथ्ये पुन्हा लक्षात घ्यावी. असे प्रतिपादन करण्यासाठी ही पुनरुक्ती आहे. भगवंताचे सांगणे प्रथमपासून एक संघ आहे. इमान लोकांना अथवा म्हणजे मानव हत्याच नव्हे तर भूवर व स्वर या तिन्ही लोकांचा विलय करणे असा अर्थ घ्यावा. प्रलयनं विथंती ते हे पूर्वोक्त विधान पहा. हा अर्थ व्यापक आहे. विराट पुरुष त्रैलोक्याचा संहार करीत आहे असे दर्शन अर्जुनाला घडले आहे. कोणतेच कर्म बंधनकारक नाही अशी जी भगवंताची स्थिती आहे तीच या अहंकारी व अलिप्त बुद्धीच्या साधकाची होते. ज्ञानज्ञेय परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करण कर्म करते ती त्रिविधा कर्म संग्रह. ज्ञान जाणण्याचा विषय आणि जाणणारा अशी कर्माच्या प्रेरणेची 3 अंगे आहेत आणि कार्य करण्याचे साधन, कार्य व कार्यकर्ता अशी त्या कर्माची 3 अंगे आहेत. परिज्ञाता या शब्दाचा येथे विशिष्ट अर्थ आहे. केवळ ज्ञाता म्हणून भागणार नाही. परी पूर्णपणे भोवतालून इत्यादी ज्ञान संपूर्णपणे प्राप्त करणारा अर्धवट नव्हे, नाहीतर तो अज्ञानीच होईल. कर्म करण्यास 3 गोष्टी कारणीभूत किंवा प्रेरक होतात. त्या कशा ते पाहूया.
मी तत्व जाणतो हे वाक्य विचारात घ्या. येथे तत्व हा जाणण्याचा विषय आहे. तो तसा आहे म्हणून मीला तो जाणावा अशी इच्छा होते. बरे, त्याचे जे काही संवेदन प्राप्त ज्ञान होते ते स्मृतीत साठवले जाते. मला ज्ञान आहे अशी स्मृती असते व जर कोणी विचारले तर मी सांगतो की अमुक एका गोष्टीचे मला ज्ञान आहे. एवढे सांगितल्यानंतर तो मला विचारतो, ते ज्ञान मला सांगाल का? म्हणे, ज्ञान आहे. या वस्तुस्थितीमुळे तो ज्ञान प्राप्त करण्याची कृतीची प्रेरणा घेतो व मी त्याला सांगतो. असे म्हणून सांगू लागलो तर त्या सांगण्याची प्रेरणाही ज्ञान आहे, ह्यातूनच मला मिळते. आता ज्ञाता किंवा परिज्ञाता हा प्रेरक घटक कसा? मी जाणतो असे म्हणणारा जेव्हा सांगायला प्रवृत्त होतो त्यावेळी त्याच्या मनात ज्ञानी आहे, सांगणारा आहे अशा प्रकारची स्वबद्दलची सकारात्मक प्रतिमा तयार होते व तीच पुढील कर्म करण्यास पायाभूत प्रेरणा ठरते. ज्ञान त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञेय बरोबर ज्ञान ही होय. ही कर्माला प्रेरक असते. त्यात ज्ञाता कर्माने आपली इच्छापूर्ती साधित असतो. हे जाणले जावे अशी प्रेरणा देते व ज्ञान हे स्मृतिरूप होऊन ज्ञात्याच्या व जिज्ञासूच्या दोघांच्या ठाई कर्म प्रेरणा देते. एवढी त्रिपुटी ही कर्माची पार्श्वभूमी आहे. आता जे कर्म घडते त्याचे कोणते घटक आहेत ते पाहूया. तेही 3 आहेत. कर्म करण्याचे साधन हे ग्रंथरूप ज्ञानदानाच्या बाबतीत किंवा वाचारूप बोलून सांगण्याच्या बाबतीत किंवा दृक माध्यम चित्र दाखविणे या रूपातही असते. कर्म करताना ही माध्यमे लागतात. तीच करणे, तीच इंद्रिय साधने, जड वस्तूचा उपयोगही त्यात येतो. प्रत्यक्ष कृती हाही कर्माचा घटक असतो आणि करता हा घटक ज्ञाता या घटकाचे बाह्यरूप शिक्षक ज्ञानी असेल पण तो प्रत्यक्ष जेव्हा शिकवित असेल तेव्हाच. शिक्षण देणारा करता एरवी तो एक ज्ञानी मनुष्य असतो. कर्त्याची भूमिका ज्ञानी माणूस घेतो तेव्हाच कर्माचा एक घटक किंवा अंग म्हणून त्याची गणना होते. ज्ञानकर्माच्या कर्ताच्या त्रिदैव गुणभेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणु तन्निकी. ज्ञान, कर्म व कर्ता ही गुणभेदाने 3 प्रकारची आहेत असे सांख्यशास्त्रात सांगितले आहे. ते प्रकारही नीट समजून घे. 18व्या श्लोकात जे विवरण केले त्यात ज्ञान, कर्म व कर्ता हे 3 शब्द या 3 संज्ञा आल्या. आपण 17व्या अध्यायापासून श्रद्धात्रय व गुणत्रय पाहत आहोत व विविध गोष्टीची गुणात्मकता वर्गवारी पाहत आहोत. गुणसंख्यान म्हणजे जेथे त्रिगुणांची संख्या व व्याख्या, वर्णन इत्यादी आहे ते शास्त्र. विधीपासून विधान, समख्यापासून संख्यान असा शब्द तयार होतो. श्रीकृष्ण आता ज्ञान, कर्म व कर्ता यांची सत्वादी गुणानुसार वर्गवारी सांगण्यास प्रारंभ करीत आहे व ही वर्गवारी त्याने स्वतःचे मत म्हणून मांडलेली नाही तर पूर्वीपासून ज्ञात असणाऱ्या शास्त्रातूनच घेतलेली आहे असे प्रोच्यते या क्रियापदाने निर्दिष्ट केले जाते. सर्व भूतेषु येनैक भावमेव मवय मिक्षते अविभक्त विभक्तेषु तज्ज्ञानविधी सात्विकम. भिन्न भिन्न सर्व भूतात एकाच अविनाशी व अविभक्त भाव आहे असे ज्या ज्ञानाने दिसते ते ज्ञान सात्विक असे जाण. गीतेत यापूर्वी अशा अर्थाचे काही वर्णने आली आहेत. सर्वच मयि पश्यति मया ततमिदं सर्व जगद्व्यक्तमूर्तींना विनश्यसु अविनश्यंतम अशी अनेक वचने आहेत. अशी समन्वयाची दृष्टी असणारा मनुष्य सत्वगुणी असतो. समन्वय करण्याचे, साम्य पाहण्याचे, नाना व्यक्तित्व, नाना वस्तूत एकच परमात्मतत्व पाहण्याचे जे ज्ञान किंवा अशी जी वृत्ती, अशी जी दृष्टी ती सात्विकच होय. अर्थात भक्ती मार्गातच अशा ज्ञानाचा लाभ भक्ताला भगवत कृपेने होतो. जर भगवंताशी चित्त एकरूप झाले तर जगद्व्यापी जगद्रूप विश्वात्मक भगवंताच्या रूपाशी ते ऐक्य पावते. पृथक्तेन तु यज्ञान नाना भावानं पृथक विधान व्यक्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञान विधी राजसम. परंतु ज्या ज्ञानाने सर्व भूतात नाना भाव भिन्नत्वाने आहेत असा समज होतो ते ज्ञान राजस होय असे जाण. अशा रजोगुणी ज्ञानावरच जगाचे व्यवहार चालतात. मोक्षाच्या दृष्टीने जरी असे ज्ञान बंधनकारक असले तरी नानात्व पाहणे हे व्यवहाराचे आधारभूत ज्ञान आहे. जगच मुळी एकोहम बहुश्याम या अनेक होण्याच्या संकल्पातून निर्माण झालेले आहे. लौकिक ज्ञान व विज्ञान हे विविधतेतील वैशिष्ट्ये शोधून त्यांचा परस्पर संबंध ओळखण्यावरच आधारलेले असते. शरीराला जरी ध्यानकेंद्र म्हणून एकच मन असले तरी दृश्य, श्राव्य, रस्य, नस्य, स्पृश्य असे विषय वेगवेगळ्या इंद्रियामार्फत वेगवेगळे अनुभवास येतात. असा रजोगुणमय ज्ञानाचा प्रभाव जगात सर्वत्र दिसून येतो. भेद, विभेद, तोडणे, वेगळे करणे, वेगळे ओळखणे वगैरे सारे कार्य रजोगुणात्मक ज्ञानाचेच असते. यतो कृष्ण वदेकस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम् अतत्वार्थ वदल्प तत्ताम समुदावृतम.
परंतु निरर्थक एखाद्या कार्यातच तेच काय ते सर्वस्व असे समजून तत्वार्थ न समजता गुरफटून राहते, अशा अल्पज्ञानास तामसज्ञान म्हणतात. तमोगुणी ज्ञानाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे व्यर्थ एखाद्या बारीकशा वस्तूच्या विविध प्रकारांचा संग्रह करण्याचा एखाद्याला छंद असतो. कोणी विविध रंगाचे दगडच जमवील, तर कोणी छोट्या क्षुल्लक कामात सतत लक्ष घालील व मोठे कार्य करण्याची संधी घालवून देईल. तमोगुणाला कार्याची सापेक्ष महती किंवा गौणत्व कळत नाही. वेड्या माणसाच्या वेळाचे असे काही प्रकार असतात की त्यांना एखादी फालतू वस्तू जमविण्याची प्रवृत्ती होते व तिचे शेवटी वेळात पर्यवसान होते. नियत संगरहितम रागद्वेषतः कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्त सात्विक मुच्यते. फलप्राप्तीची इच्छा न ठेवणाऱ्या मनुष्याकडून नेमलेले जे कर्म आसक्ती न धरता व प्रीती द्वेष रहितपणे केले जाते त्याला सात्विक कर्म म्हणतात. सात्विक कर्माची लक्षणे आपण पाहू. नियत म्हणजे वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म व जे काही कर्म करायचे ते ठराविक वेळी ठराविक प्रमाणात काया वाचा व मन यावर संयम ठेवून करायचे. संगरहितम म्हणजे त्या कर्माचे करते आपण आहोत म्हणून आपण श्रेष्ठ झालो असे मानायचे नाही. तसेच तेच कर्म सतत करावे, केल्याशिवाय चैन पडत नाही, त्याचे व्यसनच लागते असे होऊ द्यायचे नाही. अरागद्वेषता कृतम म्हणजे कर्म करताना त्या कर्माबद्दल व कोणत्याही माणसाबद्दल जास्त ओढा व आकर्षण नसावे आणि नावड किंवा तिटकाराही नसावा. अफलप्रेप्सुना कृतम म्हणजे फळ मिळायलाच हवे अशी आशा हव्यास नसलेल्या मनुष्याने करावे, कारण फलाची आशा असेल तर तो रजोगुणच होईल. अशा प्रकारे 4 लक्षणांनी युक्त कर्म सत्वगुणाचे असते असे श्रीकृष्ण म्हणत आहे. ही अशी वर्गवारी करणे रजोगुणात्मक कर्म होय. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुलायास तद्राज समुदाहृतम. परंतु जे कर्म फलाची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून अहंकाराने परिश्रम पूर्वक केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात. रजोगुणी म्हणजे राजस कर्माची लक्षणे पहा. कर्म करताना मनोकामना पूर्ण व्हावी असा संकल्पच आधीपासून धरलेला असतो. कामेप्सू आपण कोणीतरी मोठे आहोत या कर्मामुळेच आपल्याला प्रतिष्ठा आहे किंवा असावी असा गर्व म्हणजेच अहंकार. बहुलायास म्हणजे जास्त फारच कष्ट क्लेश करून घेऊन जे कर्म केले जाते ते सत्वगुणी कर्म करतानाही काहीतरी श्रम लागतातच, पण शरीर वाचा व मन नियंत्रित असले म्हणजे माणूस त्यांनी अतिश्रम करीत नाही. रजोगुणात या प्रकारे धडपड कष्ट अभ्यास आशा गर्व असे सगळे असते. प्रयत्नवाद असो, त्यात भौतिक उन्नतीचा हेतू असो किंवा आध्यात्मिक उन्नतीचा अंतस्थ हेतू असो, त्यात रजोगुणाचाच प्रभाव असतो. जप तप या कर्मात सत्वा इतकाच रजोगुणही असतो हे आपण मागे पाहिलेच आहे. अनुबंध क्षय हिंसा मनापेक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तता म समुच्यते. पुढील परिणाम आणि परपीडा व आपले सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म मूढपणाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हणतात. अनुबंध म्हणजे कर्माशी निगडीत असणाऱ्या प्रेरणा, व्यक्ती, प्रक्रिया, परिणाम, संस्कारजन्य वृत्ती इत्यादी अनेक अनुषंगिक गोष्टी असतात. क्षय म्हणजे स्वतःची व दुसऱ्याची हानी, परमार्थ मार्गावर उत्पन्न होणारे अडथळे, परागती, हिंसा म्हणजे त्या स्वतःचा व इतरांचा छळ, पीडा, हाल, मरणापर्यंत जाणारी क्रूरता, पौरुष, कर्म करण्याचे आपले सामर्थ्य किंवा असमर्थता, अर्थात हे कर्म आपण करू शकू का की हे आपण करू शकणार नाही याचा विवेक, या 4 गोष्टीचा विचार न करता मोहाने कोणत्या तरी तात्कालिक भासमान लाभाच्या भ्रांत कल्पनेने अंगावर घेतलेले कर्म म्हणजे तमोगुणी कर्म होय. अशा कर्मात फजिती, नैराश्य, दुर्बलता, सर्वांना पीडा व शेवटी आपला नाश हाच परिणाम संभवतो. मुक्त संगोन हवादी मृत्युसहन समन्वित सिद्धासिद्धो निर्विकार करता सात्विक उच्यते. अनासक्त, निरंकारी, धैर्य व उत्साह यांनी युक्त कर्मातील यशापयशाने मनाची समता ढळू न देणारा असा जो करता त्याला सात्विक कर्ता म्हणतात. ज्ञानाचे व कर्माचे त्रिविध प्रकार सांगून झाले. आता कर्ता म्हणून जो माणूस असतो, जो कर्म करतो, तो कसा त्रिगुणात्मक असतो ते पहा. मुक्त संघ, कर्माच्या विवरणात संघरहित असे लक्षण आहे तेच इथे येते. अहमवादी, अहंकार नसलेला, वृत्ती, धैर्य, मन स्थिर असणारा, उत्साह, उत्साह, मनात नेहमी सहनशक्ती व प्रसन्नता असणारा, तत्परता असून उतावळेपणा नाही अशी मनाची स्थिती म्हणजेच उत्साह.
यात कैफ, भावना, द्वेष, धडपड हे काही नसते. सिद्धी व असिद्धी, कर्माचे यश किंवा अपयश या बाबतीत निर्विकार असणारा, म्हणजेच मन शांत ठेवणारा, हर्ष किंवा खेद यांनी मनाची शांती न ढळू देणारा, अशी लक्षणे असलेला करता सात्विक होय. असे जरी येथे म्हटले तरी असा करता त्रिगुणातीतच म्हटला पाहिजे. फक्त उत्साह याचा अर्थ वर सांगितला तसा केला पाहिजे. रागी कर्मफल प्रेप्सुर्लब्धो हिंसात्मको शुची हर्षे शोकान्वित करता राजसपरी कीर्तिता. विषयासक्त कर्मफळाची इच्छा धरणारा, लोभी, हिंसावृत्तीचा, अपवित्र, यशाने हर्षभरीत किंवा अपयशाने शोकग्रस्त होणारा असा करता राजस गणला जातो. जी लक्षणे सात्विक करतात कारणात्मक तीच येथे अकारणात्मक, व जी तेथे नकारात्मक तीच येथे सकारात्मक. राजस करता याला आवड नावड असते. कर्मफळाच्या प्राप्तीची कारण असते. तो लोभाने कर्मप्रवृत्त होतो, तो हिंसा करण्यास कचरत नाही व तो काया वाचा मनाने शुद्ध नसतो. हर्ष व शोक हे विकार त्याच्या ठिकाणी असतात. हीच मलिनता, अशी लक्षणे सर्वत्र आढळतात. कारण सामान्यतः रजोगुणी करते समाधान जास्त असतात. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लस विषादी दीर्घसूत्रीच्या करता तामस उच्यते. अस्थिर बुद्धीचा, अडाणी, गर्वाने ताटलेला, कपटी, बुडव्या ना करता आळशी, खिन्न आणि चेंगट असलेल्या कार्यकर्त्याला तामस करता म्हणतात. या लक्षणावर आणखी भाष्य किंवा विवरण करण्याची जरुरी नाही. अशी माणसे सामूहिक कार्यात किती बिघाड आणतात व वैयक्तिक आयुष्यात किती घृणास्पद असतात याची कल्पना आपल्याला येऊ शकते. बुद्धेर्भेद मृतेशैव गुणत स्त्री विधम शृणु प्रोच्यमान शेषेन पृथक्तेन धनंजय. हे अर्जुना, बुद्धी आणि कृती यांचे त्रिगुणानुसारच केलेले त्रिविध भेद संपूर्णपणे वेगवेगळे सांगतो आहे. कर्ता कसा त्रिविध आहे ते सांगितले. आता कर्त्याचे जे मुख्य गुण म्हणजे बुद्धी व कृती यांच्याविषयीची विविधता कशी असते ती श्रीकृष्ण सांगत आहे. या श्लोकात दुसरा चरणा बहुतांशी पाठपूरकच आहे. पृथक्तेनं, अशेषेनं, प्रोच्यमान व धनंजय हे शब्द सांगितले नसते तरी फारशी अर्थहानी होत नव्हती. पण पुढील 3 श्लोकात दोन्ही घटकांची त्रिविधता सलग व नेमकी मांडावायची आहे. म्हणून हे प्रास्ताविक वाक्य थोडे शब्द वाढून पूर्ण केले आहे. कवित्वात या प्रकारची पादपुरके, चरणपुरके, च, वै, तू, ही तथा किंवा अनावश्यक संबोधने यांची मदत छंदरचना करताना घ्यावी लागते. ही परंपरा आहे. याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकात ऋषिकेश, केशवनिषिधन ही संबोधने, 4थ्या श्लोकातील पुरुष व्याघ्र हे संबोधन, भारत, मधुसूदन इत्यादी संबोधने, पार्थ, कौंतेय असे सर्व शब्द बहुतांशी चरण पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलेले आहेत. प्रवृत्तीच्या, निवृत्तीच्या, कार्यकार्यो, भयाभयो, बंधमोक्षेच्या या व्यक्ती बुद्धीचा पार्थ सात्विकी. हे अर्जुना, ज्या बुद्धीला कोणती गोष्ट धर्मता ग्राह्य, कोणती अग्राह्य, कोणते कृत्य योग्य व कोणते अयोग्य, कशाची भीती बाळगावी आणि कशाची बाळगू नये, कोणती गोष्ट बंधनकारक व कोणती मोक्षप्रद, हे सर्व यथार्थ रीतीने कळते ती बुद्धी सात्विक समजावी. मागे प्रवृत्तीच्या, निवृत्तीच्या जनान विदुरासुरा असे आसुरी गुण सांगून झाले आहे. पण सात्विक बुद्धीला मात्र हे तारतम्य असते, विवेक असतो. बरे वाईट कळते, बरे ते घ्यावे, वाईट ते टाकावे हे कळते. भेद पाहणारी बुद्धी जरी रजोगुणी म्हटली जाणे जास्त योग्य वाटेल तरी भेद पाहून त्यातून उजवे, उत्तम, चांगले, हितकार ते निवडण्याचा गुण मात्र सात्विक समजावा. करावे असे काय व न करण्यासारखे काय, बंधनाचे स्वरूप काय व अर्थात मोक्षाची लक्षणे काय याचे ज्ञान करून घेणारी जी बुद्धी असते ती विवेकाची कास धरून मोक्षार्थ कृतिशील होते व सत्वगुणातून शुद्ध सत्वात जाऊन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो मोक्षप्राप्तीस योग्य होते. यथा धर्मच कार्यमेवच यथा व प्रजानाती बुद्धीचा पार्थ राजसी. हे अर्जुना, ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म व कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये याचा योग्य निर्णय होत नाही ती बुद्धी राजस्व आहे. सत्वगुणाने वेदांचे ज्ञान यथातथ्य होते पण वेदातून चांगले निवडून घेता येते आणि रजोगुण जी बुद्धी असते तिला भ्रांतीने योग्य तेच अयोग्य वाटू शकते. कार्य व अकार्य यांचा घोटाळा ती करते. धर्म व अधर्म यांच्या सीमारेषा ती निश्चित करू शकत नाही. यात स्थळ काळाचे तारतम्यही तिला नसते. हा आणखी एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे. कारण रजोगुण अस्थिरता दाखवितो, उतावळेपणा, घाई, कर्म करीतच राहण्याचे व व्यसन. यामुळे कुठे कुणाजवळ काय बोलावे, कोणते कर्म कुठे केव्हा करावे व परिस्थितीचेही तारतम्य त्या बुद्धीत राहत नाही. कार्य व अकार्य याबरोबरच चिंतनीय व अचिंतनीय हेही भ्रम आलेच.
अधर्म धर्ममिती या मन्यते तमसा होता सर्वार्थान विपरीतांश बुद्धीसा पार्थ तामसी. हे अर्जुना, जी बुद्धी अज्ञानाने ग्रस्त होऊन अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टीचा विपरीत अर्थ करते ती बुद्धी तामसी होय. एकदा परायणतेतून धर्म अधर्म व कार्य अकार्य यांचा विवेक मोठट झाला की रजोगुणी माणूस तमोगुणाकडे जातो. मग स्वार्थांध दृष्टीने त्याला खोटे तेच खरे, वाईट तेच चांगले, अधर्म तोच धर्म असे वाटू लागते. अशा प्रकारे धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्वच पुरुषार्थाबद्दल उलट्याच कल्पना तर करू लागतो. तमस म्हणजे अज्ञानाचा अंधार होय. आळशी दीर्घसूत्री प्रमादी असा तमोगुणी करता हाच या बुद्धीचा मालक असतो. तो भ्रमात मोहात व अज्ञानात पडतो व सर्व नाशाकडे जातो. वृत्या या धारायते मना प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या वृत्तीचा पार्थ सात्विकी. हे पार्था, योगयुक्तत्वामुळे अचंचल अशा ज्या धारणशक्तीने मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य व्यवस्थित चालवितो ती धारणशक्ती सात्विक होय. या श्लोकात जीवाभावाच्या मूलभूत कर्तव्याचा निर्देश केला आहे व ते कर्तव्य म्हणजे जीवात्मा हा परमात्मा परमेश्वराशी सतत जोडलेला असणे, तसाच राखणे, उपाधींना न चिकटता, इंद्रिय विषयांच्या मागोमाग न भ्रष्ट होता, विचार व विकार यांना वश न होता, मनाची प्राणांची व इंद्रियांची सर्व कृती, सर्व वृत्ती, सर्व कार्य, सर्व हालचाल ही एकत्वाने आत्म्याशीच योग साधून व त्यातही अव्यभिचारी म्हणजे अनन्य राहून कायम यथायोग्य समृद्ध करणे हे सत्वगुणित कृतीचे धारणेचे धैर्याचे लक्षण सत्वगुणात्मक आहे. येया तो धर्म कामार्थांवृत्त्या धारयते अर्जुन प्रसंगेनं फलाकांक्षी कृतीचा पार्थ राजेशी. हे अर्जुना, ज्या कृतीने मनुष्य धर्म अर्थ व काम धारण करतो व प्रसंगाने फलाची इच्छा धरतो ती कृती हे पार्थ राजेशी होय. अर्थात 33व्या श्लोकात सांगितलेली कृती सत्वगुणाच्या आधाराने आत्मसंयमयोगी अर्थात मुमुक्षुयुक्त असते. तर या 34व्या श्लोकात जी रजोगुणी धारणा सांगत आहे ती धर्माचरण अर्थार्जन कामपूर्ती या तीनच पुरुषार्थावर लक्ष केंद्रित करणारी असते. आणि प्रसंगाने म्हणजे जास्त आसक्तीने कर्मातून फळ मिळावे अशी त्या ठिकाणी आकांक्षा तीव्र इच्छा असतेच. प्रसंग याचा येथे अर्थ प्रकृष्ट संघ असा आहे. मराठीत रूढ झालेला प्रसंग याचा अर्थ कधी कधी घटनाकाळी विशिष्ट परिस्थितीत प्रसंगावशात असा नाही. यया स्वप्नात भयम शोक विषादम मदमेवच न विमुच्यती दुर्मेधा कृतीचा पार्थ तामेशी. हे अर्जुना, ज्या कृतीच्या योगाने मनुष्य दुर्बुद्ध होऊन झोप भय शोक विषाद व मद सोडून देत नाही ती कृती तामशी समजावी. दुर्मेधा मेधा म्हणजे मनोलोकाच्या पलीकडील प्रज्ञा अंतस्फूर्ती व ती दूषित झाली तर दुर्मेधा म्हणायची. तमोगुणी मनोभूमिका असेल तर काय होते? नैराश्य भय आभास भ्रांतीमूलक अवास्तव कल्पना शोक ज्याला प्राप्त परिस्थितीबद्दल वैषम्य म्हणता येईल. विषण्णता मद म्हणजे उर्मटपणा नव्हे, अंमली पदार्थाच्या सेवनाने मनाची जी मदग्रस्त अवस्था होते ती. स्वप्न म्हणजे झोप. स्वप्न याचा इथे दोन्ही प्रकारे अर्थ घ्यायचा. स्वप्ने पडतात ती अवस्था व झोपेची गाढ अवस्था. कारण स्वप्ने पडणे हे मनाच्या विषमतेचेच फलित आहे व सुषुप्ती हे अज्ञानाचे रमगुणाचे फलित आहे. या गोष्टी जेव्हा ताब्यात येत नाहीत, माणूस जेव्हा शोक विषाद भय यातून बाहेरच पडू शकत नाही तेव्हा त्याच्या ठिकाणी तमग्रस्त अवस्था आहे असे जाणावे. मनोरुग्ण या लक्षणापैकी एका किंवा अनेक लक्षणांनी पीडित असतात. आधुनिक मानसशास्त्राच्या तज्ज्ञांना हे सर्व परिचित आहे. सुख द्विधानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांत च निगच्छति. हे अर्जुना, आता सुखाचे 3 प्रकार माझ्यापासून ऐक. ज्या सुखात मनुष्याला पुन्हा पुन्हा अभ्यासाने गोडी वाटते व ज्या सुखप्राप्तीमुळे दुःखाचा शेवट होतो. या व पुढील 37व्या श्लोकात सात्विक सुख वर्णिले आहे. प्रस्तावना त्रिविध सुखांची केली आहे. सात्विक सुख बहुधा मानसिक व भौतिक असते. इंद्रियांच्या विषयाशी संयोग होताच गोड वाटते, तसे तात्काळ उत्पन्न होणारे ते नसते. सुखामं त्रिधाने त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यास साद्रमते यत्र दुःखांत निगच्छति. हे अर्जुना, आता सुखाचे 3 प्रकार माझ्यापासून आहेत. ज्या सुखात मनुष्याला पुन्हा पुन्हा अभ्यासाने गोडी वाटते व ज्या सुख प्राप्तीमुळे दुःखाचा शेवट होतो. या व पुढील 37व्या श्लोकात सात्विक सुख वर्णिले आहे. प्रस्तावना त्रिविध सुखांची केली आहे. सात्विक सुख बहुधा मानसिक व भौतिक असते. इंद्रियांचा विषयाचे संयोग होताच गोड वाटते, तसे तात्काळ उत्पन्न होणारे ते नसते. इंद्रियांना व मनाला चिरकाल आरोग्यसंपन्न व हितप्रद अशा गोष्टीची सवय आणि शिस्त लावावी लागते. व्यायाम करताना श्रम वाटतात, पण शरीरबल व आरोग्य वाढते व सुख प्राप्त होते.
ते नंतर किती हितप्रद असते याचा अनुभव अनेकांना असतो. दुःख दूर होण्यातही जे सुख असते ते सात्विकच होय. उदाहरण द्यायचेच तर सलणारा काटा काढून टाकला की होणारे सुख, आजारात ताप उतरल्यावर जे बरे वाटते ते सुख, थोड्याशा श्रमानंतर विश्रांती मिळते ते सुख, अशा प्रकारे सात्विक सुख असते. अभ्यास म्हणजेच मनाला वारंवार शिकवून वळण लावणे हा अर्थ इथे घ्यायचा आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमः तत्सुखम सात्विकम प्रोक्तमात्मबुद्धी प्रसादजम. जे सुरुवातीला विषासमान पण शेवटी अमृतासारखे गोड लागते असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून प्राप्त होणारे जे सुख त्याला सात्विक सुख म्हणतात. आधी कडू औषध घेताना ते अप्रिय वाटते, पण त्याचा गुण येऊन रोग गेला की परिणाम म्हणून जे सुख होते ते सात्विक सुख, असे श्रीकृष्णाचे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की प्रारंभी अमृताप्रमाणे व परिणामीही अमृताप्रमाणे जे भोग किंवा संवेदना असतात त्या सात्विक सुखरूपच म्हणावे. सात्विक सुख शेवटी हितकारक असले तर ते प्रारंभी कडू अप्रिय असेलच असे नाही. मातृस्तनातील दूध बाळाला प्रारंभी प्रिय व परिणामी हितकर असते. सत्य हे कटू असते अशी मन आहे, पण सत्य हे मधुरही असू शकते. तसेच सात्विक सुख हे अमलाकर सुखकर हितकर असू शकते. आत्मबुद्धी प्रसादजम म्हणजे हे सुख आत्मा व बुद्धी प्रसन्न झाल्यामुळे उत्पन्न होते. याचे स्पष्टीकरण म्हणजे इंद्रियांचे सुख क्षणिक असते, मनाचे सुख जास्त टिकाऊ व बुद्धीचे सुख अधिक टिकाऊ आणि आत्म्याची प्रसन्नता जास्तच चिरस्थायी असते. प्रसन्न आत्मा, विमुट आत्मा इत्यादी शब्दप्रयोग गीतेत आलेले आहे. या बाबतीत निर्गुण अमेय असे आत्म्याचे अस्तित्व अभिप्रेत नसून क्षत्रज्ञ, भोक्ता, साक्षी, अनुमंता, द्रष्टा असा सोपाधिक आत्मा अभिप्रेत आहे. विषयेंद्रिय संयोगात दत्त दग्रे मृतोपम परिणामे विषम्य तत्सुखम राजसम स्मृतम. विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले प्रथम अमृततुल्य व शेवटी विषयासारखे ठरणारे जे सुख ते राजस म्हटले जाते. डोळ्यांनी दृश्य पाहणे, काही वेळाने डोळे थकतात. जिभेने रस चाखणे, काही वेळाने वीट येतो. त्वचेने स्पर्श करणे, शीतोष्ण स्पर्शाने दुःख होते. कानांनी ऐकणे, काही वेळाने कंटाळा येतो. तीव्र ध्वनीने कान किडतात. नाकाने वास घेणे, वासाने डोके दुखते, सर्दी होते, घाणीने तर वांती होते. अशा प्रकारे इंद्रिय व त्यांचे विषय यांच्या स्पर्शाने उत्पन्न होणारे सुख काही प्रमाणात काही काळापर्यंत बरे वाटते, नंतर व जास्त प्रमाणात तेच दुःखात रूपांतरित होते. अशी सुखे राजस असतात. यदग्रे चर्मबंधेचे सुख मोहन आत्मना निद्रालस्य प्रमादोत्थ तत्तम समुदारुतम. जे आरंभीवांती आपल्याला मोह पाडते व निद्रा, आळस व प्रमाद यापासून निर्माण होते ते तामस सुख म्हटले जाते. काही बाबतीत तर ज्याला सुख म्हणावे म्हणजेच सुख होईल असे तमगुणी सुख म्हणजे आधी व नंतरही त्रासदायक किंवा मनाला आणखी मूढ बनवणारे असते. अनुबंध याचा अर्थ परिणाम असा घ्यायचा. आत्मन मोहनम म्हणजे आत्म्याला स्वतःच्या शुद्ध प्रज्ञावंत रूपाची विस्मृती होऊन आपण भलत्याच शारीरिक संवेदनांना सुख म्हणू लागलो ते कर्म. अति झोप व आळस यांनी मन मूढ असताना आणि निर्धारित पद्धतीने कर्म न करता त्यात चुका करून प्रमाद करून केले जाते. न तदस्ति पृथिव्या वा विधी वा दिवी देवेश वा पुनः सत्व प्रकृती मुक्त जे देवी शात त्रिभिर्गुणी. प्रकृतीजन्य अशा या त्रिविध गुणापासून मुक्त असू शकेल असा कोणीही प्राणी या पृथ्वीवर अथवा आकाशात आणि देवात देखील आढळणार नाही. येथपर्यंत अनेक अध्यायात जे त्रिविध गुणांचे वर्णन केले त्यासंबंधी सर्वसामान्य पण महत्त्वाचे वचन श्रीकृष्ण सांगत आहे. प्रकृतीतील याचे यावत पदार्थ व प्राणी त्रिविध गुणांचेच घडलेले असतात, हा तो सिद्धांत आहे. पृथ्वीवर म्हणजे भू व जल या दोन तत्वात, दिवी म्हणजे स्वर्गात म्हणजे भुवरलोक व स्वर्गलोक यात, वायूपेक्षाही विरल द्रव्यात आणि देवामध्ये म्हणजे पंचमहाभूतातील सर्व अभिमानी देवतामध्ये. माणसामध्ये सत्व, रज व तमोगुणी माणसे असतात, त्याचप्रमाणे प्राण्यात व वनस्पतीतही असतात व देवतातही असतात. हा विषय व्यापक विश्लेषणाचा व विवरणाचा आहे. तरी थोडक्यात सांगायचे म्हणजे अश्व सत्व अधिक रज, मांजर सत्व अधिक रज, कुत्रा रज अधिक तम, कोल्हा रज अधिक तम, वाघ तम अधिक रज, पोपट सत्व अधिक रज, हत्ती सत्व अधिक तम वगैरे प्रकाराने त्रिगुणता प्राणी भेद पाहता येतील. पारिजातक, केळ, नारळ, औदुंबर, पिंपळ, आम्र हे व असे सर्व सत्व अधिक थोडा रज अधिक थोडा तम यांनी बनलेले असतात. चिंच रज अधिक सत्व, बोर तम अधिक रज, फुलझाडे बहुशा सत्व, विषारी वनस्पती तम अधिक रज, झपाट्याने वाढणाऱ्या वेली रज अधिक सत्व,
अशा प्रकारे वनस्पतीत वर्गवारी करता येते. सोने सत्व अधिक रज, चांदी सत्व अधिक रज, ताम्र रज अधिक सत्व, पितळ सत्व रज अधिक तम, कथिल तम रज सत्व, लोह रज तम. अशा प्रकारे रासायनिक क्रियांची पडताळून धातूंचे वर्ग पाडता येतात. आता देवतांचे वर्गीकरण पाहूया. स्थलदेवता तम रज सत्व, जलदेवता रज सत्व तम, वायुदेवता रज सत्व, अग्निदेवता सत्व रज, गणपती सत्व रज, विष्णू सत्व रज, रुद्र तम रज सत्व, देवी सत्व रज, भैरव भैरवी काली दुर्गा इत्यादी तम रज. ही वर्गवारी वाढवता येईल ती वाचकांनी अभ्यास करून वाढवेल. ब्राह्मण क्षत्रिय विषया शूद्रानाचे परंतप कर्माने प्रविभक्ताने स्वभाव प्रभ वैर्गुणे. हे अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे विभागलेली आहेत. सर्व वस्तुमात्राचा त्रिविध निर्देश करून श्रीकृष्ण आता वर्णव्यवस्थेकडे वळला आहे. पूर्वी चातुर्वर्ण्यमय सृष्टम गुणकर्म विभागशः असे 4थ्या अध्यायात त्याने सांगितले आहे व प्रजापतीने सर्वांना कर्मे विहित केली आहेत असाही निर्देश केला आहे. येथे स्वभाव प्रभाव गुणांनी 4ही वर्णाच्या माणसांची कर्मे वेगळी वेगळी होतात असे म्हटले आहे. स्वभाव याचा अर्थ काय? माणसाची वागण्याची रीत, त्याच्या सवयी, यावरून त्याचा स्वभाव असा आहे वगैरे आपण म्हणतो. पण मुळात स्वभाव याचा अर्थ प्रत्येकाचे मूळचे अस्तित्व की जे प्रकृतीकडूनच साकार झालेले असते व त्यात मूलभूत सत्व रज व तम गुणांचे कमी अधिक प्रमाणात मिश्रण असते ते होय. विषय असा मूळ शब्द आहे. त्यापासून व्यापारी वर्गाचा वर्ण वैश्य म्हणून मराठीत म्हणतात. ब्राह्मण ज्ञान क्षत्रिय बल संपत्ती, वैश्य संपत्ती दान, शूद्र सेवा संतज्ञान अशी कार्य वाटली जातात. कोणत्याही समाजाच्या धारणेसाठी ही 4 अंगे आवश्यक असतात. ज्ञान बल संपत्ती व सेवा ही फक्त हिंदू आर्या विषयाचीच विशेष आहेत असे नाही. शमो तमस्तप शौच शांतिरार्जव मेवच, ज्ञान विज्ञान आस्तिक्य ब्रह्मकर्म स्वभावचम. शांती इंद्रिय दमन तप शुचिर्भूतपणा क्षमाशीलता सरळपणा अध्यात्मज्ञान भौतिक ज्ञान व ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म हवे. असे ब्राह्मण समाजात सर्वत्र हवे. तरच संस्कृतीतील ज्ञान प्रेम सद्गुणांचा ठेवा जतन करून पुढील पिढ्यांना देता येईल. दैवी संपत्तीची माहिती देताना 16व्या अध्यायात श्रीकृष्णाने वरील गुणांचा उल्लेख केला आहे. ब्राह्मणांनी ज्ञानाबरोबरच विज्ञानही प्राप्त केले पाहिजे हे भगवंताचे सांगणे लक्षात घेण्यासारखे आहे. आस्तिक या शब्दाची व्याख्या करायची म्हणजे ईश्वर हा सर्व सृष्टीचा स्रष्टा पालनकर्ता व समर्थ आहे. तो सर्व शक्तिमान आहे. तो सर्व सगुण साकार व्यक्तिरूपही होऊ शकतो व निर्गुण निराकार शक्ती म्हणूनही असू शकतो अशी पूर्ण श्रद्धा निष्ठा धारणा. ईश्वर अस्ति ती भाव तद आस्तिक्यम. ब्रह्म कर्म याचा सामान्य अर्थ पूजा हवन मनन चिंतन भक्ती ब्रह्मरूप होण्यासाठी करावायचे सर्व कर्म असा होतो. शांतीमध्ये क्षमता व दया येतात. ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान व आत्मज्ञान दोन्ही. शम तम तप संचित हे ब्राह्मणांना अपरिहार्य आहेत. शौर्य तेजो धृतिर्दाक्ष युद्धे चाप्य पलायनम दानवी स्वर भावस्व क्षात्रकर्म स्वभावचम. शौर्य तेजस्विता मनोधैर्य दक्षता युद्धामध्ये पळून न जाणे दातृत्व प्रभुत्व चालविणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म होय. अर्जुनाच्या ठिकाणी नेहमी हे गुण असूनही ऐनवेळी त्याला ममता भावाने ग्रासले व तेजस्वीपणा मनोधैर्य शौर्य दक्षता हे गुण घालून तो निराश होऊन बसला होता. म्हणून तर सारा गीतोपदेशाचा प्रसंग क्षात्रवृत्तीत रजोगुण प्रधान असतो. दान देणे हा सत्वगुण त्यात आहे. ईश्वर भाव म्हणजे राजसत्ता चालविणे राबविणे. कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्रशापी स्वभावजम. शेती गुरांचे गायींचे पालन आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म असून शुश्रूषा हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक कर्म. या एका श्लोकात वैश्य व शूद्र यांची स्वाभाविक कर्मे सांगून झाली. वाणिज्य म्हणजे माल खरेदी करणे व थोडा प्रमाणित नफा घेऊन तो विकणे हा व्यापार होय. समाजातील हे 4ही घटक क्रमाक्रमाने महत्त्वात चढतात व सत्ताधारी होतात. प्रथम ज्ञानी मग बलिष्ठ राजे व व्यापारी वर्ग आर्थिक बळावर सत्ता चालवितात व शेवटी शूद्र श्रमशक्तीचे महत्त्व वाढून राज्य यंत्रणेची दिशा बदलू शकतात. हे सत्ता चक्र चालते. यातच महत्वाकांक्षा वर्णभेद वर्णकलह वर्णविद्वेष यांनी समाज खिळखिळा होतो. स्वकर्माचे निस्वार्थीपणाने आचरण करायचे सोडून स्वकर्माबद्दल समाजाच्या इतर वर्णांना पिळून काढण्यास प्रारंभ होतो व कर्तव्यनिष्ठा संपली की समाज रसात तळात जातो. अर्जुन राजसत्तेचा अविभाज्य अंश पण तो भिक्षा मागण्याची वृत्तीभरी असे म्हणू लागला. तेच समाज नाशाचे बीज होते. चातुर्वर्ण्याची घडी कशी आहे हे अर्जुनाला सांगून तो
स्वधर्मच्युत होऊ नये म्हणूनच श्रीकृष्णाने नाना प्रकारची युक्त्या केल्या आहेत व कर्मयोगाचीच व्यवहार्यता प्रतिपादन केली आहे. स्वेषे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नर स्वकर्मनिरत सिद्धी यथा विंदती तत्सृणु. आपापल्या स्वभावजन्य कर्माच्या ठिकाणी नित्यरत असलेल्या मनुष्याला चांगली सिद्धी प्राप्त होते. अशा स्वकर्मनिष्ठ माणसाला सिद्धी कशी प्राप्त होते ते ऐक. आणि त्याने स्वधर्म व स्वकर्म आचरण करणे किती महत्त्वाचे आहे ते या 45व्या श्लोकापासून 48व्या श्लोकापर्यंत श्रीकृष्ण सांगत आहे. ते लक्षपूर्वक पाहूया. सिद्धी याचा इथे खास अर्थ आहे तो म्हणजे मनुष्य जन्मात येऊन माणसाला जी अंतिम पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करायची असते ती स्थिती. आपापले नियत विहित कर्म करता करता अंगी अनेक सद्गुणांचा विकास होत असतो. तो विकास कर्तव्यनिष्ठेतूनच अनुषंगिक आणि आपोआप होत असतो. दैवी संपत्ती आणि अंगी आणण्यासाठी संकल्प करून ठरवून ती येत नसते. नियत कर्म नीट करताना ते गुण अंगी यावेच लागतात. मी यापुढे अभय हा गुण अंगी आणीन, मी यापुढे दक्ष राहीन, मी यापुढे शुची राहीन असे संकल्प मनुष्य करेल, पण अभ्यास व वैराग्य याशिवाय ते गुणही अंगी येत नाहीत. स्वकर्म करताना इतके आणि एवढ्या तीव्रतेचे कसोटीचे क्षण येतात की मोहाने कर्तव्य सोडून द्यावे असे वाटते. तिथेच खरा कस लागतो. तेथून मग पूर्ण सद्गुणी बनणे कालांतराने व जन्मांतरानेही हळूहळू शक्य होते. अनेक जन्म संसिद्ध हे पद लक्षात घ्यावे. स्वकर्म ही परमेश्वराची पूजा आहे हा मोठा सिद्धांत पुढे सांगितला आहे. यत प्रवृत्ती पुरताना येणं सर्वमिदम ततम स्वकर्मणा तमर्भेच्छ सिद्धी भिन्नती मानव. ज्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती होते आणि ज्या परमात्म्याने हे सर्व व्यापिले आहे त्या परमात्म्याची आपल्या कर्तव्याच्या आचरणाने उपासना केल्याने मानवाला सिद्धी प्राप्त होते. अहम जगत प्रभाव यत प्रवृत्तीच प्रसूता पुराणी असे उल्लेख यापूर्वी आले आहेत. मत्त सर्व प्रवर्तते असेही कृष्णाने म्हटले आहे. व मया इदम सर्व अव्यक्त मूर्तीना ततम एकांशेन स्थितो जगत इत्यादी उल्लेखही पाहावे. तोच श्रीकृष्ण परमेश्वर सर्व लोक महेश्वर बीजप्रद पिता पुरुषोत्तम त्याची भक्ती करण्यासाठी जास्त काहीच अवडंबराची जरुरी नाही. जे जे वर्णाश्रम धर्माप्रमाणे व त्यातही आपल्या उपजत स्वभावाप्रमाणे आपण कर्तव्य करतो तेच कर्मारंभी परमेश्वर प्रित्यर्थे करायचे व कर्माच्या शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तु परमेश्वरार्पणमस्तु इदम न मम म्हणून काही अर्पण करायचे, सर्व काही अर्पण करायचे. की मनुष्य त्या सर्वच कर्माचा फलतः त्याग करीत असल्यामुळे त्याचे सिद्धामध्ये उत्क्रमण होते, उत्क्रांती होते. श्रेयाना स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. परक्याचा धर्म अन्य वर्णाच्या सुखाने आचरिता येत असला तरी त्यापेक्षा गुणहीन वाटणारा स्वधर्म श्रेयस करू स्वभावानुरूप ठरलेले कर्म आचरित असता पाप लागत नाही. अर्जुनाच्या मनात हिंसेने नातलगाच्या हत्येने आपल्याला पाप लागेल अशी भीती उत्पन्न झाली होती. पण क्षत्रियाला व त्यातूनही धर्माची बाजू घेणाऱ्या वीर पुरुषाला न्याय धर्म व सृजन यांच्या रक्षणाकरता कर्तव्य म्हणून शस्त्र उचललेच पाहिजे व नातलग असले तरी दुष्ट असल्यास त्यांना युद्धात ठार मारलेच पाहिजे. त्यात पाप लागत नाही, कारण तिथे हिंसेमागे अहंकार नसणेच अपेक्षित आहे. परधर्म चांगला वाटला व स्वधर्म कष्टाचा वाटला तरी स्वधर्माचा त्याग क्लेश भयाने करणे हा तामस त्याग होय. परवर्णाचा धर्म असा येथे अर्थ असून अर्जुनाला संन्यासी येथे भिक्षा मागून यदृश्य जे मिळेल त्यावर जगणाऱ्या जोगी लोकांसारखे राहावे असे जे वाटत होते तो त्याच्या दृष्टीने परधर्म होय. त्याचे आचरण पापमयच झाले असते, कारण न्याय स्थापित न करता त्याने अन्याय चालू दिला असता व दुर्योधनाच्या क्रूरदुष्ट कार्याने प्रजेचे हाल झाले असते. ते पाप अर्जुनाच्या निष्क्रियतेमुळे अर्जुनालाच लागले असते. या श्लोकात विशेष उदाहरणांची लक्षणं असून सामान्य सिद्धांत हा वाच्यार्थाने वर्णे होय. सहज कर्म कोणते व सदोषमपी न त्यजेत सर्वारंभाही दोषेन धूमे नाग्नी रिवावृता. हे अर्जुना, आपले जन्मजात सहज कर्म दोषयुक्त असले तरी ते सोडू नये, कारण धुराने ज्याप्रमाणे अग्नी झाकला जातो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषांनी व्यापलेलीच असतात. त्याच प्रतिपादनाची दुसरी बाजू म्हणजे हिंसेमुळे क्षात्रकर्मात जरी वरवर दोष दिसत असला तरी ते सोडू नये, कारण प्रत्येक कर्म कोणत्या तरी दोषांनी युक्त असतेच असते. एका कर्मात एक दोष असेल तर दुसऱ्या कर्मात तो नसून दुसरा दोष असेल, मग कर्म व त्याचा दोष यातून सुटकाच नाही. असे असता विहित व स्वभावानुरूप कर्म करण्याच उरते. स्वकर्माचेच आचरण करावे लागणार हे उघड आहे, पण तेच कोणत्या मनोभूमिकेतून करायचे, कोणत्या वृत्तीने केले तर कर्म करूनही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल आणि तो संन्यासाचा मार्ग नित्यकर्म करता करता कसा आचरावा हे पुढे सांगत आहे. अशक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगतच नैष्कर्म्य सिद्धी परमा संन्यासेनाधी गच्छती.
सर्वत्र अनासक्त पूर्ण संयमी आणि कोणतीही इच्छा नसलेल्या मनुष्याला कर्मफलाच्या संन्यासाने पराकोटीची नष्कर्म सिद्धी मिळते. असं अनिच कर्तव्य करणारा सर्वच विषयात आसक्त होत नाही. त्याने आत्मा जिंकलेला असतो. इथे आत्मा याचा अर्थ विकारवश होऊ न शकणारे मन असा आहे. त्याच्या ठिकाणी कसलीही स्वार्थाची, वैयक्तिक मोठेपणाची, सुखाची इच्छा नसते. अशा माणसाला कर्मफलाच्या त्यागाने पूर्वी सांगितलेल्या ध्येय या नित्य संन्यासी यौनदृष्टीनं कांक्षिती या व्याख्येप्रमाणे कर्मे करूनही कर्मशून्य अर्थात बंधशून्य स्थिती प्राप्त होते. सिद्धी प्राप्त होत तथा ब्रह्म तथाप्नोती निबोधमे समाजसेने व कोणते निष्ठा ज्ञानस्य या परा. हे अर्जुना, अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर मनुष्याला ज्ञानाची अत्यंत श्रेष्ठ निष्ठा जे ब्रह्म ते कसे प्राप्त होते ते माझ्यापासून थोडक्यात ऐक. आणि अशी स्थिती प्राप्त होणे ही पहिली पायरी गाठली की जी परमगती ज्ञानमार्गाने मिळणारी असते ती त्याला कशी मिळते तेही श्रीकृष्ण सांगत आहे व त्यासाठी प्रतिदिनी नित्य कोणता अभ्यास करावा तेही पुढे सांगत आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो वृत्त्यात्मान नियम्यच शब्दादीन विषयांस्त्यक्ता रागदेशो विदश्च. अत्यंत शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धीराने आत्मसंयम करून इंद्रिय विषयांचा त्याग करून त्याचप्रमाणे आवड व नावड टाकून 6व्या अध्यायात जो योगाभ्यास सांगितला आहे त्याला जोडून हा अभ्यास समजून घ्यावा. 51-52 श्लोकांचा एकत्र विचार करू. प्रथम म्हणजे 52 श्लोकात सांगितलेले विविक्त सेवी व लगासी हे गुण पहा. 13व्या अध्यायातही ध्यान लक्षणे सांगताना विविक्त देश सेवित्वम अरतीर्जन संसदी ही लक्षणे सांगितली आहेत. आहार थोडा व सात्विक हवा, फार गर्दी नाही अशी पवित्र स्वच्छ जागा ध्यानासाठी निवडावी. धैर्याने स्वतःवर, सर्व कृतीवर, भावनावर व विचारावर नियंत्रण ठेवावे. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध याच विषयांनी इंद्रिय मन व्यग्र होऊ देऊ नये. आवड व नावड या दोन प्रवृत्ती चित्त व इंद्रियांना अनेक कर्मे करण्यास प्रेरणा देतात. त्या प्रवृत्तीच्या पलीकडे मन शुद्ध बुद्धीने युक्त ठेवावे. विविक्त शैवी लघाशेत वाकाय मानस ध्यानकोपर्यंत वैराग्य समुखाश्रित हा. वेगवेगळ्या व एकांत स्थळी वास करणारा, मिताहारी वाणी, मन आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा, ध्यानयोगात घडून जाणारा, सतत वैराग्य संपन्न असणारा, वाचा सर्व शरीर व मन यांचे नियमन करावे. गीतेत पूर्वी शरीर तप, वाङ्मय तप व मानसिक तप सांगितलेच आहे. त्याचा अवलंब करणे, नित्य ध्यानयोगात मन लावावे. परमेश्वराच्या अमर्याद वैभवाची, ऐश्वर्याची, दया, ज्ञान, कृपा, सामर्थ्य आदी गुणांची मनात धारणा करावी व त्यांच्याशी मनाने तन्मय होण्याचा प्रयत्न करावा. यासाठी विरक्ती, बाह्य विषयाबद्दल पूर्ण वैराग्य असले पाहिजे. शब्दाधीन विषयाने त्यक्ता व यतवाक काय माणूस या अभ्यासातच हे वैराग्य अभिनिष्ठ आहे. तेच नियमन करण्याचा तपशील पुढे दिला आहे. अहंकार, बलदर्प, कामक्रोध, परिग्रह, विमुच्य, निर्मम, शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. अहंकार, बल, दांगेपणा, दर्प, काम, क्रोध, पदार्थाचा संग्रह यांचा त्याग करून ममत्वरहित झालेला शांत असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला पात्र होतो. योगाभ्यास करणाऱ्याला बळाचा, बळजबरीने कोणतेही काम करण्याचा त्याग केला पाहिजे. आत्मबल नव्हे, शरीरातील मस्ती, दर्प, अहंकार, क्रोध संग्रह करण्याचा हव्यास, ममत्व, मी व माझी ही वृत्ती आणि सर्व ऐहिक पारलौकिक स्वार्थ वासना सोडून देणे आवश्यक आहे. अनासक्तीने स्वकर्म करता करता रोज वरीलप्रमाणे नियमाने योगाभ्यास करावा. त्यातच कर्मफल त्याग, संन्यास व ब्रह्मरूपाची एकतांता ही साध्य होऊ शकते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचितेन कांक्षिती सम सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. ब्रह्मरूप झालेला तो प्रसन्नचित्त योगी कशाचीही आशा धरीत नाही व कशाविषयीही शोक करीत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त होते. श्रीकृष्णाने गीतेत आतापर्यंत कर्म, ज्ञान, योग व भक्ती यांचा सुंदर समन्वय करून सर्वांना उपयुक्त अशी आचरण संहिता व विचारधारा दिली आहे. स्वकर्म करता करता योगाभ्यास कसा करावा व असा योगाभ्यास म्हणजेच ज्ञानमार्गाचे आचरण कसे असते आणि अशा योग भूमिकेतून स्वकर्म करणे हीच ईश्वराची अर्चना, हीच देवपूजा, हीच श्रीकृष्णाची भक्ती कशी घडते ते या श्लोकात व याच्या आधीच्या काही श्लोकात त्यांनी स्पष्ट केले आहे. असा योगी, असा भक्त, असा ज्ञानी हा बाह्यता सर्वभूत मात्रांशी साम्यावस्थेत असतो. विषमतेने वागत नाही व अंतरंगाने सर्वव्यापी विश्वात्मक परमेश्वराशी आणि साकार अवतीर्ण स्वरूपातील त्याच्या धर्मस्थापनेच्या कार्याशी एकरूप, एकतान, सहकार्यकर्ता व समभाव असणारा होतो. हीच देवाची पराभक्ती. अपराभक्ती म्हणजे श्रवण, मनन, कीर्तनादी भक्ती की जीत मी वेगळा व परमेश्वर वेगळा असे द्वैत गृहीत असते. पूर्णैक्य भाव प्राप्त झालेला नसतो. भक्त्या माम भिजानती यावन्यचास्मी तत्वतो ज्ञात्वा विषयते तदनंतरम ही मी तत्वतः केवढा आहे व कोण आहे याचे भक्तीने त्याला ज्ञान होते आणि तो तात्विक ज्ञान
प्राप्त झाल्यावर तो मत स्वरूपात प्रविष्ट होतो. या श्लोकात परमेश्वराच्या ज्या रूपाचा निर्देश केला आहे ते 11व्या अध्यायात दाखविलेले व्यापक विराट रूप होय. पराभक्ती प्राप्त झाल्यावर कस्मिन्वा व्यक्ती तत्वता असे ज्याचे वर्णन पूर्वी केले आहे तसा हा योगी भक्त परमेश्वराचे तत्वता ज्ञान प्राप्त करतो व त्या ज्ञानाची खरीखुरी साक्षात अनुभूती होते. म्हणजेच त्या परमेश्वर रूपात आपण अहंकार शून्य होऊन विलीन होऊन राहणे, मगच तो मत्कर्म कृत मत्परम मध्याजी वगैरे सर्व होतो. तरी साधकाने या क्रमाने वर उच्च स्थितीकडे जाण्याचा परमश्रेष्ठ ज्ञान भक्ती योगाचाच अभ्यास करावा आणि पुन्हा कर्म तर सुटतच नसल्यामुळे परमेश्वराच्याच अंतरंगात आपले मन जिरवून त्याचाच आश्रय घेऊन स्वकर्म करावे असे पुढे सांगत आहे. स्वकर्मण्यपि सदा कुर्वन् मद व्यपाश्रय मद प्रसादाद वाप्नोती शाश्वतम मद मव्यम. माझ्याच प्रीत्यर्थ सर्व कर्मे सतत करणारा कर्मयोगी माझ्या कृपा प्रसादाने अविनाशी शाश्वत पद प्राप्त करून घेतो. हे शाश्वत पद त्रिकालबाधित असते. काल, आज व उद्या अशी काळाची गती तेथे नसते. ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान हे 3 भाग त्या स्थितीत नसतात. कारण परमेश्वराशी तो एकरूप असतो व कोणतेही कर्म त्याला बंधनकारक होत नाही. त्या स्थितीला तुलना नाही, द्वैत नाही, वेळ नाही व ही स्थिती योगाभ्यास करून नंतर परमेश्वराची कृपा झाली तरच प्राप्त होते. ती कृपा त्याला शरण जाण्यानेच होते. ते शरण जाणे म्हणजे मीपणाचा त्याग करणे. मीपणाचा त्याग करणे म्हणजे त्रिगुणातीत होणे व त्या परमेश्वराचाच आश्रय अशा प्रकारे घेणे की आश्रित असे आपले वेगळेपणही मानू नये. अहंवृत्तीरहित कर्म हेच ब्रह्मरूपाचे विलसन, हेच परमेश्वराचे दिव्य कर्म. चेतः सर्व कर्माणी स्वामी मयी संन्यस्य मत्परम बुद्धियोग उपाश्रित्य मच्चितम सततम भव. मनाने माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करून बुद्धियोगाचा आश्रय करून तू सतत मतपरायण होऊन माझ्या ठिकाणी चित्त ठेव. या श्लोकात तर अर्जुनाला सरळच उपदेश आहे की त्याने कर्माची स्थापना सम्यक न्यास श्रीकृष्णाच्या ठिकाणी करावी, श्रीकृष्णाला स्वतः वाहून घ्यावे, बुद्धी श्रीकृष्णाशी युक्त करावी, चित्त सतत श्रीकृष्णाकडे लावावे. मग काय घडेल ते श्लोक 58 मध्ये सांगतात. मशीद सर्व दुर्गांनी मत्प्रसादात रिष्यती अथ चित्तमहंकारांना श्रोष्यसी विनक्षेसी. तुझे चित्त माझ्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपेने सर्व संकटे तरून जाशील, परंतु अहंकाराने माझे न ऐकशील तर पूर्ण नाश होशील. दुर्ग म्हणजे किल्ला नव्हे, जाण्यास कठीण करण्यास कठीण असे जे काम तेच दुर्ग. अर्जुनाला पाप कल्पनेने जे भय वाटत होते तोच दुर्ग होय. तो आत होता, मनात होता, तो त्याच्या कर्माला अडथळा होता. त्यातच त्याच्या कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा अहंकार होता. आणि परमेश्वराच्या कृपेनेच मनातील अहंकारजन्य काल्पनिक डोंगर ओलांडणे शक्य होत असते. यासाठी प्रवृत्तीतच कर्म घडत असता अहमवृत्ती काढून टाकून तिथे भगवंताची स्थापना करण्याचा भक्तियोग आत्मसात केला पाहिजे. यदहंकार आश्रित्य न योष्य इति मन्यसे मिथ्येश्व व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्षिती. अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. प्रकृती म्हणजे तुझा क्षात्र स्वभाव तुला ते युद्ध करायला लागेल. पहिल्या अध्यायात अर्जुनाची जी ममत्वाने कर्तृत्व भावाने अहंकारजन्य स्थिती झाली होती ती दूर होऊन अर्जुनाला परिपूर्ण शौर्याने युक्त अशी क्षात्रवृत्ती प्राप्त व्हावी यासाठी आतापर्यंत अर्जुनाला क्षात्र धर्माचे सहज प्राप्त कर्म सांगून आता श्रीकृष्ण समजावून सांगत आहे की बाबा रे, तू लढायचे नाही असे जे ठरवितोस तेच चूक आहे. हा तुझा सहज धर्म नाही. जरासा विचार केलास तरी तुला आपली ही निराशेजन्य स्थिती व त्या स्थितीच्या मागे असणारे विचार सारे अनाठही व अनुचित आहे हे ओळखून येईल व प्रकृतीच्याच प्रांतात असलेला तुझा क्षात्र स्वभाव तुला तुझे सहज कर्म जे युद्ध ते करण्यास प्रचोदना देईल. स्वभाव जेना कोणते निबद्ध स्वेन कर्मना करतो निशेषी जन्मो हात करशिष्य व शोकी तथा. हे अर्जुना, मोहामुळे जे करू इच्छित नाहीस तेच युद्धरूप कर्म स्वभाव निर्मित स्वतःच्या कर्माने बद्ध असलेला तू क्षात्र स्वभावाच्या प्रभावाने परतंत्र होऊन करशील. अर्जुनाचा न लढण्याचा निश्चय हा तामस त्याग होता. मोहाने केला जाणारा कर्तव्य त्याग होता. पण स्वकर्माने तो क्षत्रिय वीर शंखेचे मेघ गेले की सूर्यासारखा पुन्हा तळपणार होता याची श्रीकृष्णाला खात्री होती. म्हणून श्रीकृष्ण म्हणतो, तुझे नैराश्य कुठे आहे? युद्ध न करणे तुला जमणारच नाही. कारण नियतिरूप चंद्रावर सर्व प्राण्यांना चढून ईश्वर त्यांना फिरवीत असतो. ते 61व्या श्लोकात सांगतो. ईश्वर सर्वभूताना हृदयशी अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. हे अर्जुना, ईश्वर यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असतो. या ठिकाणी साधकाला प्रयत्न करण्यास वाव किती आहे असा प्रश्न उद्भवतो. नियतीचे चक्र ईश्वरच चालवितो आहे. तेथे अहंकाराने मी करतो असे न म्हणणे हाच प्रयत्न होय. हीच शरणता होय, हीच भक्ती होय. माया याचा यथार्थ मिथ्यात्व नव्हे तर ईश्वराची शक्ती होय.
पूर्वी श्रीकृष्णाने मोहमांशी जीवलोके जीवभूत सनातन असे 15व्या अध्यायात म्हटले आहे. तो अंश म्हणजेच ईश्वर होय. पुढील श्लोकात या शरणतेचे प्रतिपादन केले आहे. तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थान प्राप्स्यसि शाश्वतम. हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना, त्यालाच सर्वतोपरी मनोभावी शरण जा, म्हणजे त्याच्या कृपा प्रसादाने तुला परमशांती व शाश्वत स्थान प्राप्त होईल. या श्लोकाचे आणखी स्पष्टीकरण आवश्यक नाही. आतापर्यंत श्रीकृष्णाने समजावून सांगितले त्याचा हा सारभूत श्लोक आहे. येथे ईश्वर हा काही श्रीगुणापेक्षा वेगळा नाही, श्रीकृष्णापेक्षा वेगळा नाही. श्रीकृष्ण वेगवेगळ्या भूमिकातून अर्जुनाजवळ बोलत आला आहे. कधी सखा, कधी सर्वव्यापी विशंभर, कधी ब्रह्म, कधी यज्ञभक्ता प्रभू, कधी यादववीर, कधी ईश्वर परमेश्वर, पुरुष पुरुषोत्तम, जीवात्मा इत्यादी नात्यानं तो बोलत आहे. इति ते ज्ञान वाक्यात गुह्या दुयतर विमृश्येत दशेशन येथे शशी तथा करू. त्याप्रमाणे अत्यंत गुह्य असे ज्ञान मी तुला सांगितले. याचे संगोपांग मनन करून जसे तुझ्या इच्छेशील तसे कर. 18व्या अध्यायातच नव्हे तर दुसऱ्या अध्यायापासूनच श्रीकृष्णाने जे ज्ञान दिलेले आहे ते गूढ विषयाचेच आहे, अंतरंगातीलच आहे. संसारात ईश्वर शरणतेने वागावे की मीच करता या अहंकाराने वागावे, हा या ज्ञानोपदेशानंतर प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे. उपदेशाचा स्वीकार केला तर सर्व दुर्ग ओलांडले जातील, बंधने राहणार नाहीत. पण अहंकाराने वागला तर बंधनात राहील. पूर्ण कर्म स्वातंत्र्य हे मीला नाही, तर जेथे कर्म हे अहंकारापासून स्वतंत्र राहते तिथेच कर्माला स्वतःचे स्वातंत्र्य देते व तेच ब्रह्मरूप होते. सर्व गुह्यतम गुह्य शृणु मे परम वच इष्टोशी मे दृढमिती तत्व वक्ष्यामी ते हितम. सर्व गुह्यातील गुह्य असे माझे वचन पुन्हा ऐक. तू माझा फार आवडता भक्त आहेस म्हणून तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो. भगवंत येथे अर्जुन हा स्वतःला अतिशय प्रिय आहे असे सांगत आहे. येथे सख्य भावाने तो बोलत आहे, म्हणूनच भक्तीचे रहस्य पुढे सांगत आहे. व मित्र हा हितवचन सांगतो त्याप्रमाणे हे हितवचन आहे असे सांगत आहे. मन्मना भव मद्भक्तो मध्याची मा नमस्कुरु मामे वैश्यशी सत्यम ते प्रतिजाने प्रियोशी मी. माझ्या ठाई चित्त ठेव, माझा भक्त हो, माझीच उपासना कर आणि मलाच नमस्कार कर, म्हणजे तू फलाची बोल मिळशील. माझा तू आवडता आहेस म्हणून मी तू हे सत्य तुला सांगत आहे. भक्तीचे मर्म या आधी 9व्या अध्यायात, 11व्या अध्यायाच्या शेवटी, 12व्या अध्यायात व 15व्या अध्यायात अनेक प्रकारे सांगितले आहे. म्हणूनच 64व्या श्लोकात येथे भूय म्हणजे पुनश्च ऐक असे श्रीकृष्ण म्हणाला आहे. मनाने श्रीकृष्ण हो, श्रीकृष्णाचीच भक्ती कर, श्रीकृष्णासाठीच यज्ञादी सर्व कर्म कर व मनन हा जो भक्तीचा एक प्रकार आहे त्यासह 9विधा भक्ती श्रीकृष्णाचीच कर, मग श्रीकृष्णातच मिसळून जाशील. असे हे भक्तीचे सार आहे. अर्जुन श्रीकृष्णाला प्रिय आहे म्हणून त्याच्यासमोर ते प्रतिज्ञापूर्वक हे सर्व सांगतो आहे. पुढील श्लोकात शरणतेची उत्कटता व अनन्यता वर्णन केली आहे. सर्व धर्मांपरी त्याचे मामेक शरण व्रज हम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण दे, मी सर्व पापापासून तुला मुक्त करीन, तू शोक करू नको. देवाला अनन्य शरण गेले पाहिजे. अन्य देवतांची भक्ती करणे गौण आहे, हा एक भाग. आणि सर्व धर्म म्हणजे विप्र वैश्य शूद्र या अन्य 3 वर्णाचे धर्म, तसेच वानप्रस्थ व संन्यास हे धर्म अर्जुनाने टाकावे असा मुख्य अर्थ आहे. हिंसा घडणार, कुलक्षय होणार, इतर नरकात जाणार आणि कुलस्त्रिया भ्रष्ट वर्णसंकर होणार, कुलधर्म जातीधर्म नष्ट होणार, अशा अनेक पापाचे भोग आपल्याला भोगावे लागणार असे अर्जुनाला वाटत होते. त्याला श्रीकृष्णाने आश्वासन दिले आहे की तू शोक करू नकोस, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, पण स्वतःला करता भोगता समजू नको. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचिन न शुश्रूषवे वाच्यनाच्या मा योभ्य सुवेती. तपोहीन भक्तिहीन हे ऐकण्याची इच्छा नसलेला व माझा मत्सर करणारा यांना हे गुह्यतम शास्त्र तू कधी सांगू नये. हे ज्ञानाचे पथ्य आहे. जे ज्ञान अयोग्य माणसाला दिले जाते ते विषमय होते. त्याचा दुष्परिणाम देणारा व घेणारा या दोघांनाही भोगावा लागतो. जो तप करीत नाही त्याच्या हातून दुष्कर्म घडण्याचा संभव असतो. तप म्हणजे खरोखर सत्वसंसिद्धी, भावशुद्धी, स्वाध्याय, दान, दम, यज्ञ, रुजिता असे जे दैवी शोधून 16व्या अध्यायात सांगितले आहेत त्यांची पूर्ण स्थिती. त्याच माणसाला मनोजे माणसाला भक्ती रहस्य सांगावे. जो अश्रद्ध असेल, ज्याला हे ज्ञान ऐकण्याची तळमळ नसेल त्याला काय उपयोग. तसेच ज्याला श्रीकृष्णाबद्दल मत्सर असूया द्वेष असेल त्यालाही हे सांगू नये. ह्या सांगण्यामागची विचारसरणी संयुक्तिकच आहे, पण यापुढे जाऊन आपण असे पाहू शकतो की हत्वापी स इमान लोकांना नाय हंतीनं अन्यते. अशा प्रकारे ज्ञान दुष्ट स्वभावाच्या वीरांना दिले तर श्रेय जगत अहिता उग्र कर्मानं प्रभवंती वगैरे जे पूर्वी म्हटले आहे तसे घडेल व धर्मयुद्ध न घडता राक्षसी कृत्यांचा जोर वाढेल. य इदं परमगुह्य मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिमयी परामृता मामे वैश्यत्य संशय.
जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना सांगेल त्याची माझ्या ठिकाणी परमभक्ती जोडून शेवटी तो निसंशय मला जीवन मिळेल. पूर्वीच्या श्लोकात जो धोका सांगितला त्याहून विरुद्ध परमहिताची गोष्ट सांगत आहे. गीतेतील भक्तीचे रहस्य कृष्ण भक्ती करणाऱ्यांना, कृष्णाकडे ओढा असणाऱ्यांना, कृष्ण भक्तीची नुकतीच गोडी लागलेल्यांना समजावून सांगणारा जो भक्त असेल त्याने कृष्णाची परमोच्च भक्ती केल्यासारखीच आहे आणि तो कृष्णाच्या ठाई विलीन व प्राणात झालेलाच असणार, त्यात संशय नाही. इथे श्रीकृष्णाने अनेक भक्तांना गीता शिकवावी पण भक्तेशिव असे म्हटले आहे. अर्थात गीता एकट्या भक्ताला समजावून सांगितली तरी फल तसेच मिळेल हे नक्की समजावे. गुह्यम म्हणजे रहस्य. इथे गुप्त ज्ञानाचा संकेत आहे. अनासक्त कर्मयोग करताना कठोरपणा येऊ न देणे ही यातील किल्ली आहे. विरक्त मनुष्य, त्यागी मनुष्य कठोर असला पाहिजे असे नाही. प्रेमात आसक्ती नसते व आसक्ती हळवी असते. प्रेम मृदू असले तरी सत्य व शाश्वत असते. क्षणिकाला चिकटून बसणे प्रेमाला मंजूर नसते. भक्तीत असा अलिप्त प्रेमभाव उदासीनतेतील जनहिताची कळवकळ असते. हेच सुज्ञ माणसाने सुज्ञ माणसांना शिकवायचे असते. तसे अज्ञापन सहश्रद्ध जिज्ञासूंना शांतपणे समजावून द्यायचे असते. तसे जो करील तो कृष्णरूपच झाला असे समजावे. न च तस्मान मनुष्येषु कस्मिन्मे प्रियकृतम भविता न च मे तस्माद्धन्य प्रियतरो भुवि. सर्व मानवकोटी त्याच्यापेक्षा या गीताशास्त्राचा प्रचार करणाऱ्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा कोणी नाही आणि या जगात त्यांच्याहून मला जास्त आवडतं असा कोणीही होणे नाही. अशा भक्ताबद्दल श्रीकृष्णाने येथे जे प्रशंसेचे उद्गार काढले आहेत ते पाहिले की त्यावर काहीही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकताच नाही हे लक्षात येते. केवढे मोठे आश्वासन येत आहे पहा. पण भगवंताला प्रिय होईल त्याचे उर्वरित आयुष्य व त्यानंतरचे काही जन्म मोठे क्रांतिकारी रोमांचकारी घटनांनी भरलेले असतील. संसारातून तो विरक्तच कसा होऊन राहील त्याची दक्षतेने काळजी घेणारा श्रीकृष्णच असतो. अध्यक्षतेच इमा धर्म्य संवाद मावयो ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्ट स्वामिती मे मती. आणि आपल्या दोघांच्या व धर्मसंवादाचे जो अध्ययन करील त्याने ज्ञानयज्ञाने माझी उपासना केली असे मी समजतो. इतरांना गीतेचे ज्ञान शास्त्री शिकविणारा भगवंताला सर्वात प्रिय होतो. तसेच जो गीतेचे अध्ययन करतो, कृष्णार्जुन संवादाचे वाचन करतो, पठण करतो, मनन अभ्यास करतो त्याने तो जणू काही ज्ञानयज्ञ श्रीकृष्णासाठी केला आहे असे होते. अर्थात त्याचे सर्व कर्मकांड पूजा यज्ञ तप जप तप या एका गीतेच्या अभ्यासात आपोआपच घडते असे श्रीकृष्ण सांगत आहे. श्रद्धावान सुयश्व शृणु यादपि यो नरः सोपी मुक्त शुभालोकान प्राप्नुयात पुण्य कर्म नाम. आणि जो श्रद्धावान निर्मत्सर मनुष्य संवाद नुसता श्रवण करील तोही पापमुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्यांना मिळणाऱ्या शुभलोकी जाईल. आणखी पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणतो की जो हे गीताशास्त्र श्रवण करील, निर्मत्सर व श्रद्धायुक्त मनाने ऐकेल त्यालाही निष्पापता प्राप्त होऊन मरणोत्तर उत्तम गती लाभेल. प्राप्य पुण्यकृतानं लोकांना वशित्व शाश्वती समा असे ज्याच्याबद्दल म्हटले आहे त्यांच्यासारखेच या श्रोत्याचेही स्वर्गातही उत्तम लोकात राहता येईल व नंतरही उत्तम जन्म प्राप्त होईल. कश्चिदेत सुतम पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा कश्चिद ज्ञानसमूह प्रनष्टते धनंजय. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना, आणि हे धनंजय तुझा अज्ञान मोह समूह नष्ट झाला ना. सलगपणे दुसऱ्या अध्यायापासून उपदेश केला व अर्जुनाला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली आणि शिष्याला पूर्णपणे कळले की नाही, त्याचे अज्ञान दूर झाले की नाही, त्याच्या नातलगाविषयीचा मोह दूर झाला की नाही वगैरे प्रश्न श्रीकृष्ण मोठ्या तत्परतेने विचारित आहे. कारण हा सारा उपदेश त्याला कर्तव्य सज्ज करण्यासाठीच आहे. श्रवणात एकाग्रता हवी. मन एकाग्र असेल तर ऐकलेले चटकन समजते. मन व्यग्र असेल तर श्रवण घडत नाही. विषय कठीण असला तर तो निरनिराळ्या शब्दात वारंवार सांगावा लागतो. एकाग्र मनासही अपरिचित शब्द व संकल्पना, नवीन सिद्धांत एकदम समजत नाहीत. म्हणून गीतेत तोच तो सिद्धांत, तेच ते भक्तिरहस्य, तीच ती कर्मयोगाची व भक्तीची आचरण संहिता श्रीकृष्णाने गुह्य अर्थात पुन्हा पुन्हा सांगितले आहे. व शेवटी हे नीट कळलेस ना, मोह दूर झाला ना असे विचारले आहे. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोषी गतसंध्या करिष्ये वचन तव. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, तुझ्या कृपा प्रसादाने मोह नाहीसा झाला. मला माझ्या कर्तव्याची स्मृती झाली. मी निसंदेह होऊन राहिलो आहे. आता तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्ध करीन. आणि अर्जुनाने त्यावर मनपूर्वक उत्तर दिले आहे की माझा मोह नष्ट झाला. माझ्या स्वरूपाची व कर्तव्याची पुन्हा नीट आठवण झाली. हे अच्युता, हे तुझ्याच कृपेने झाले. आता माझ्या शंका फिटून गेल्या आहेत. मी पूर्वस्थितीवर आलो.
आलो आहे आणि तुझ्या उपदेशाप्रमाणे वचनाप्रमाणे मी कृती करीन. माम अनुस्मरण विद्येचे उत्तिष्ठ भारत तत युद्धाय युद्धस्व कामरूप शत्रुजयी योगी भव मत्परम मन्मना मद्भक्त मद्याची भव मत कर्मकृत भव असक्त सततम कर्म समाचार लोक संग्राम करतो अर्हसि मयी मम मन आदस्व मयी बुद्धी निवेश बुद्धो शरण अन्विच्य मत प्रसादात दुर्गाने तरिष्यती स्वतःवश्य निर्वेद गंताशी. अशा अनेक प्रकारांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्व उपदेश केला आहे. अर्जुन त्याप्रमाणे युद्धाला पुन्हा सज्ज झालेला आहे. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममस्रोष मद्भुतं रोमार्शनम. संजय उवाच संजय म्हणाला, याप्रमाणे महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा आश्चर्यजनक व रोमांचकारी संवाद मी ऐकला. संजयाने हा सर्व संवाद व्यास दत्त सिद्धीमुळे राजभवनात बसूनच ऐकला व प्रत्यक्ष दिव्य दृष्टीने तो प्रसंग व विराट रूपही पाहिले. म्हणून या 74व्या श्लोकात व पुढील 3 श्लोकात तो आपले निवेदन सांगत आहे. तो संवाद रोमांचकारी आहे असे तो म्हणतो आणि पुढे 76व्या श्लोकात तो असे सांगतो की तो संवाद आठवून माझ्या अंगी हर्षाने रोमांच येत आहे. आणि 77व्या श्लोकात म्हणतो की हरीचे जे अतिशय अद्भुत रूप अर्जुनाबरोबरच मला दिसले ते आठवून वारंवार मी हर्षित होत आहे. या 74 ते 77 श्लोकाचा एकत्र विचार करावा, कारण धृतराष्ट्राला संजय युद्धाचे वृत्त सांगत असताना कृष्णार्जुन संवादाचा व विराट रूप दर्शनाचा स्वतः त्याच्यावर काय परिणाम झाला तो यात त्याने सांगितला आहे. व्यास प्रसादात श्रुतवान्यत गुह्यत गुह्य महां परम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. व्यासांच्या कृपेने हा परमगुह्य योग अर्थात कर्मयोग स्वतः साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण सांगताना त्याच्या मुखाने मी ऐकला. हा संवाद त्याने साक्षात ऐकला म्हणजे दिव्य दृष्टीने तो दूरचा सारा प्रसंग पाहत होता व दिव्य श्रुतीने ऐकतही होता असे तो स्पष्ट सांगतो. राजन संस्मृत्य संवादमिम मद्भुतं केशवार्जुनयो पुण्य हृष्यामी च मुहुर्मुहुः. हे राजा धृतराष्ट्र, केशव व अर्जुन यांचा हा पवित्र व अद्भुत संवाद वारंवार आठवून मी पुन्हा हर्षनिर्भर होत आहे. हा संवाद पुण्य आहे, पावन करणारा आहे असे मत संजय सांगत आहे. मुहुर्मुहुः म्हणजे क्षणोक्षणी वारंवार. तच्च संस्कृत्य रूप मत्यद्भुत हरे विस्मयो मे महाराजन हृष्यामी च पुन्हा पुन्हा. हे राजा, श्रीकृष्णाचे ते दिव्य अद्भुत स्वरूप वरचेवर आठवून मला मोठा विस्मय वाटतो व पुन्हा पुन्हा हर्ष होतो. संजयाला विस्मय वाटला, पण अर्जुन तर समोरचे विराट सर्वनाशक कालरूप श्रीकृष्णाचे रूप पाहून फारच घाबरून गेला होता. संजय दुरान्वयाने त्या दृश्याला साक्षी होता म्हणून घाबरलेला नाही असे म्हणता येईल. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धन तत्र श्रीर्विजय भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन असेल तेथे राज्यलक्ष्मी, विजय, शाश्वत संपदा आणि अचल नीती यांचा वास असणार असे माझे मत आहे. धृतराष्ट्राने विजय कोणाचा होईल असा प्रश्न इथे विचारलेला नाही, पण संजयाने तो संवाद ऐकून व भयंकर विराट रूप पाहून त्याचे मत काय झाले ते आपण होऊनच धृतराष्ट्राला इथे सांगितले आहे. जेथे नर व नारायण म्हणजेच धनुर्धर पार्थ, प्रयत्नशील मानव व योगेश्वर श्रीकृष्ण दैवी सहाय्यक आहेत तेथे श्री म्हणजे सर्व राज्यवैभव, विजय, भूती म्हणजे संपदा आणि चिरकाल टिकणारी सज्जनांची नीती यांचे वास्तव्य असणार असे मती मला वाटते. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसन्यास योगो नाम अष्टादशोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील मोक्षसन्यास योग नावाचा 18वा अध्याय समाप्त झाला. प्रेमचे बोले श्रीमद्भगवद्गीता भगवान. इति सान्वयार्थ सविवरण श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण मोक्ष संन्यास योग नावाच्या 18व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. संपूर्ण गीता भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.